लवकर लवकर जॉईन करत चला रे. ऑन टाइम जॉईन करत चला तुम्ही. ओके, चला एकदा मला सांगा, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? येस बेटा, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? हां, सावधान, लग्न नाही लावतोय कोणाचं. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का विचारतोय. ठीक आहे. हां, आहे ना? ठीक आहे. चला मग एकदा सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करा. ओके, जे काही YouTubeवरती रेकॉर्डेड करताय, तर रेकॉर्डेड जरी करत असले तुम्ही बेटा, तर लेक्चर स्टार्ट करण्यापूर्वी, समोर जाण्यापूर्वी त्या ठिकाणी व्हिडिओ शेअर करत चला. ठीक आहे. चला सगळ्यांनी एकदा व्हिडिओ शेअर करा आणि नंतर परत या वापस. ओके, जे काही लेक्चर तुम्ही रेकॉर्डेड जरी करत असाल YouTubeवरती, तर अगोदर व्हिडिओ शेअर करत चला. तुमचे मित्र किंवा ग्रुप असेल तुमचे काही, त्याच्यावरती शेअर करा. ग्रुप तुमचे टेक्निकलचे ग्रुपवरती शेअर करा. ओके, दुसऱ्या ग्रुपवरती शेअर करू नका. नाहीतर ते म्हणतील हे काय लावलं इकडं. हां. ठीक आहे. तर सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करायचा आहे, नंतरच कंटिन्यू करायचं आहे. ओके, ही तुमची फीस असणार आहे. ठीक आहे, ही फीस असणार बेटा, फ्रीमध्ये कोणी करायचं नाहीये. तुमच्या 2 फीस आहे, एक तर शेअर करणं आणि एक म्हणजे तुमचं काय करणार आहे, लाईक करणं. चला लाईक पण करत चला. व्हिडिओ जर आवडताय बेटा तुम्हाला, ओके, जर मी एवढी मेहनत घेतोय बेटा तुमच्यासाठी, तर तुम्ही फक्त तेवढी मेहनत घेत जा. एकदा शेअर करत जा आणि त्या ठिकाणी व्हिडिओ आवडताय तर लाईक करत चला जा. ठीक आहे. आणि जे करणार नाही बेटा त्यांना कळण हे लेक्चर झाल्यानंतर की तुम्हाला मग किती मेहनत घ्यावं लागेल, कसं ते समजेल तुम्हाला. ओके, केलं असेल सगळ्यांनी शेअर. ठीक आहे, स्टार्ट करूया. हॅलो एव्हरीवन, मी कृष्ण वानखेडे फ्रॉम के अकॅडमी. या ठिकाणी आपण जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट बघतोय. त्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन डिस्कस करतोय, जे की प्रॉपर्टीज ऑफ सॉइल वरती विचारले गेलेले आहे. ओके, वेगवेगळ्या एक्झाम मधून आलेले क्वेश्चन आपण या ठिकाणी डिस्कस करतोय. आता वेगवेगळे एक्झाम कोणत्या, जसं की WRD असेल, WCD असेल, PWD असेल, ZP असेल, SSC असेल, BMC असेल, MPSC असेल, UPSC असेल, गेट असेल, तर याच्यामधले जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, ओके, या एक्झाम मध्ये आलेले जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे ते आपण या ठिकाणी डिस्कस करतोय. आता काही क्वेश्चन आपण या ठिकाणी ऑलरेडी डिस्कस केले आहे. ओके, आणि रिमेनिंग जे क्वेश्चन आहे आपण या आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर डायरेक्टली आपण आता या ठिकाणी क्वेश्चनकडे मूव्ह करूया. ठीक आहे, चलो बघा त्या ठिकाणी किती नंबरचा क्वेश्चन, 45 हा आय थिंक राहिला होता खालचा आहे ना. ठीक आहे, 45 46 टाका. ओके, हा सॉल्व्ह करून घेऊ आपण. हा राहिलेला आहे तुमचा क्वेश्चन. येस, 46. बघा आता या ठिकाणी क्वेश्चन आहे तुमच्या समोर. एकदा क्वेश्चन रीड करा. ABCD तुमच्याकडे ऑप्शन असणार आहे, तुम्ही रीड करा आणि मला या ठिकाणी उत्तर टाका फास्टमध्ये. ओके, आणि जे रेकॉर्डेड करता बेटा YouTubeवरती, ओके, आणखी एक फीस नाही तुमची बेटा, हे तुम्हाला तुमचं काम आहे, तुमचं कर्तव्य आहे की जर तुम्ही या ठिकाणी ही सिरीज बघताय, क्वेश्चन बघताय, त्या ठिकाणी व्हिडिओ बघताय, क्वेश्चनचं आन्सर जे आहे बेटा तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये टाकत चला. ठीक आहे, तिथे कमेंट करत चला. कमेंट करत चला. तुम्ही तुमचं टाकायचं मस्तपैकी आणि बघायचं की तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही, आणि नंतर त्या ठिकाणी परत एकदा चेक करायचं की आपण टाकलेलं उत्तर बरोबर होतं की चुकीचं होतं आणि करेक्ट करून घ्यायचं. ठीक आहे, सगळ्यांनी टाकायचं आहे बेटा. चला सांगा पटकन. डी डी ओके, ए डी डी ए. हे ए वाले कसं काय येतात सांगतो बेटा मी तुम्हाला. ए वाले कसं काय येतात, चला एकदा क्वेश्चन बघूया आपण. ओके, डी मॅक्झिमम जणांचं डी आलंय, काही जणांचं आहे, एक दोघं जण की जे ए टाकताय, ते त्यांचं ए का बरं येतंय आणि तुमचं डी का बरं येतं सांगतो. बघा या ठिकाणी क्वेश्चन काय आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ ट्रू. ओके, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ ट्रू. आता या ठिकाणी आपल्याला ट्रू स्टेटमेंट ओळखायचं की कोणतं ट्रू आहे या ठिकाणी. ऑप्शन ए आहे तुमचा, इन अ ड्राय सॉइल ऑल द व्हॉइड्स आर फिल विथ इयर. जी ड्राय सॉइल असते तुमची, याच्यामधले जे व्हॉइड्स असतात ते इयरना फिल झालेले असतात. बघा बरं, एकदा फिल झालेले असतात का? हां, ड्राय सॉइल म्हणजे जिथे वॉटर नसतं. वॉटर नसतं म्हणजे या ठिकाणी व्हॉइड्समध्ये फक्त काय असणार, इयर असणार. ओके, वॉटर नसणार म्हणजे फक्त काय असणार, इयर असणार. ड्राय सॉइलमध्ये तुमच्या व्हॉइड्समध्ये फक्त काय असतं, इयर असतं. मग या ठिकाणी हे स्टेटमेंट तुमचं कसं असणार आहे, ट्रू. ड्राय सॉइल ऑल द व्हॉइड्स आर फिल विथ द इयर, त्याच्यामध्ये पाणी नसणार आहे. ऑप्शन नंबर ए तुमचं करेक्ट आहे. आणि ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे म्हणून तुम्ही आता ऑप्शन ए केलं क्लिक आणि तुम्ही समोर वाचलंच नाही. ओके, तुम्हाला वाटलं की यार ट्रू विचारलं ए, दणकन समोर जातो आपण. आणि असं बऱ्याच वेळेस होतं बरं का, मॅक्झिमम टाइम्स होतं. आणि ज्यावेळेस तुमची पोस्ट समजा अशा चुकामुळे जाते बेटा, तर मग त्यावेळेस तुमच्यासारखं गिल्टी कोणालाच फील होणार नाहीये. म्हणून त्या ठिकाणी ऑप्शन नेहमी वाचत चला. कसं बघा या ठिकाणी, आता या ठिकाणी तुम्हाला वाटलं हे ट्रू आहे, तुम्ही ए केलं आणि गेले समोर. पण आता बी वाचून बघू आपण. बी काय म्हणतं, इन अ सॅच्युरेटेड सॉइल ऑल द व्हाइट्स आर फिल विथ वॅटर. सॉरी, वॅटर नाही, वॉटर. ठीक आहे, इन अ सॅच्युरेटेड सॉइल
ऑल द व्हाइट्स आर फिल विथ वॉटर. या ठिकाणी सॅच्युरेटेड सॉइल जर असेल तुमची, सॅच्युरेटेड म्हणजे फुल्ली सॅच्युरेटेड, आणि फुल्ली सॅच्युरेटेड म्हणजे काय की जे तुमचे व्हाइट्स असतात त्या व्हाइट्समध्ये फक्त काय असतं रे, पाणी असतं, एअर नसतं. मग या ठिकाणी हे सेंटेन्स सुद्धा कसं आहे तुमचं, या ठिकाणी करेक्ट आहे, ट्रू आहे. म्हणजे ए आणि बी दोन्ही करेक्ट आहे. ए आणि बी दोन्ही करेक्ट आहे, तर खाली ऑप्शनमध्ये बघा कुठं बोथ ए अँड बी आहे का, ऑल ऑफ दी अबो आहे का, चेक करा. मग या ठिकाणी बोथ ए अँड बी तर दिसत नाहीये, पण ऑल ऑप्शन आर करेक्ट हे डी ऑप्शन आहे. म्हणजे याचा अर्थ तुमचं काय, डी ऑप्शन हे तुमचं काय असणार आहे, करेक्ट असणार आहे. ए बी वाचल्यानंतर जर तुम्हाला दोन्ही ट्रू वाटतंय तर त्या केसमध्ये तुम्ही डी ला जाऊ शकता. पण जर तुम्हाला दोन्हीपैकी एखादा थोडासा डाऊट वाटतोय, समजा बी मध्ये डाऊट वाटतोय का बी तुमचं करेक्ट आहे की नाही आहे, ऑल ऑप्शन आर करेक्ट असू शकतं का, एकच असणार, मग अशा केसमध्ये तुम्ही सी ला पण चेक करू शकता, जर तुम्हाला दोन्हीपैकी एकावरती डाऊट असेल तर. ठीक आहे. मग बघा या ठिकाणी सी ला कसं चेक करायचं, इन अ पार्शियली सॅच्युरेटेड सॉइल व्हॉइड्स आर ऑक्युपाइड बाय बोथ एअर अँड वॉटर. आपल्याला माहिती आहे पार्शियली सॅच्युरेटेड आहे. पार्शियली सॅच्युरेटेड म्हणजे काय की जी सॉइल ज्याच्यामध्ये पार्शियली पाणी असणार, पार्शियली एअर असणार. ओके. पार्शियली सॅच्युरेटेड सॉइल मध्ये व्हॉइड्स हे ऑक्युपाइड असतात बाय बोथ एअर अँड वॉटर. म्हणजे तुमचं हे सी सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ऑल ऑप्शन आर करेक्ट हे तुमचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. तर तुम्ही या प्रकारे चेक सुद्धा करू शकता. ए बी जर करेक्ट माहित असेल तुम्हाला तर तुम्ही डायरेक्टली डी ला जाऊन समोरही जाऊ शकता, पण लागलं असतं एकदा नजर फिरून घेत चला. ओके. पण दोन ए बी बरोबर आहे म्हणल्यानंतर ऑल ऑप्शन आर करेक्ट जर खाली उत्तर असेल तर ते तेच असणार. आणि मॅक्झिमम टाइम त्या ठिकाणी जर तुम्हाला काही गोष्टी माहित नसल्या बेटा, तर त्या केसमध्ये मॅक्झिमम टाइम तरी उत्तर जे आहे बेटा तुमचं ऑल ऑफ दी अबोव किंवा ऑल ऑप्शन आर करेक्ट, तर हे या ठिकाणी उत्तर असतं मॅक्झिमम टाइम. आता प्रत्येक वेळेस असं नाहीये, तर एखाद्या वेळेस नसू पण शकतं, पण मॅक्झिमम टाइम्स आतापर्यंतच्या अनालिसिसमध्ये त्या ठिकाणी मॅक्झिमम टाइम्स असतं. होऊ शकतं इथून पुढे ते आता बदलून टाकन, पण तरी जर काही येत नसलं तर मग आहेच आपलं ऑल ऑफ दी ऑप्शन आर करेक्ट किंवा ऑल ऑफ दी अबोव. ठीक आहे. हां, फक्त हे मी तुम्हाला सांगतोय बेटा, नाही तर प्रत्येक वेळेस नाही सर तुम्ही म्हटले म्हणून आम्ही ऑल ऑफ दी अबोव मारून दिलं आणि आम्हाला आन्सर माहित होतं की त्याचं सीच आहे, पण तरी आम्ही आन्सर डी मारून दिलं. ओके, असं करू नका. ठीक आहे, तर काहीच माहित नसल्यानंतर सांगतोय मी तुम्हाला. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन 46, 47. स्क्रीनशॉट घेतला तर सगळ्यांनी, नसेल घेतलं तर पाठीमागे जाऊन घेऊन टाका रे. चला क्वेश्चन नंबर किती होता रे, हेच लक्षात राहत नाही माझ्या. 46, 47. क्वेश्चन नंबर 47. बघा या ठिकाणी इफ द pores of soil are completely full of air only the soil is said to be. ओके, काय क्वेश्चन आहे या ठिकाणी की जे सॉइल्सचे पोर्स आहे ते जर कम्प्लिटली एअर ना भरलेले असेल तर त्या सॉइलला आपण काय म्हणणार. येस बेटा, पोर्स. पोर्स पोर्स म्हणजे काय ठिकाणी, व्हॉइड्स बेटा. पोर्स म्हणजे काय, व्हॉइड्स. ओके, हा तुमचा तो पोरस नाही हा, हे पोर्स तुमचे व्हॉइड्स आहे. ओके, व्हॉइड्स ऑफ सॉइल आर कम्प्लिटली फुल ऑफ एअर ओनली द सॉइल इज सेड टू बी. फुल ऑफ एअर ओनली, फक्त एअर असणार, पाणी नसणार. तर पाणी नसणार म्हणजे तुमची सॉइल कोणती. बघा या ठिकाणी बघा, जे व्हॉइड्स आहे बेटा काय आहे रे, कम्प्लिटली फुल ऑफ एअर. कम्प्लिटली फुल ऑफ एअर, एअर ना फुल आहे म्हणजे या ठिकाणी वॉटर नसणार. मग मला सांगा ऑप्शन नंबर. येस बेटा, ए बी सी डी वाचा तुम्ही. वेट सॉइल, फुली सॅच्युरेटेड सॉइल, ड्राय सॉइल, पार्शियली सॅच्युरेटेड सॉइल. येस बेटा, मॅक्झिममचं सीच येतंय म्हणजे सगळ्यांचं सी आलं या ठिकाणी, म्हणजे ड्राय सॉइल. बघा या ठिकाणी आता आपल्याला एवढं तर कळतं बेटा की या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट ड्राय सॉइलला जाऊ शकता, काही हरकत नाही, काहीच हरकत नाही, ड्राय सॉइलला जाऊ शकता. पण एक रिव्हर्स अप्रोच पण चेक करूया कसा. आपल्याला माहिती आहे जर फुल ऑफ एअर असेल द सॉइल आर कम्प्लिटली फुल ऑफ एअर ओनली. एअर ओनली म्हणजे वॉटर नाही, आणि वॉटर नाही तर ती वेट सॉइल होऊ शकते, अजिबात नाही. ती फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल होऊ शकते, तर ही कशीच होऊ शकत नाही. पार्शियली सॅच्युरेटेड, पार्शियलीमध्ये पण पाणी असतं म्हणजे ही होऊ शकत नाही. याचा अर्थ ऑप्शन नंबर तुमचा काय असणार आहे, सी करेक्ट असणार आहे. तर तुम्ही चेक पण करू शकता की बाबा आपण जे उत्तर देतो ते बरोबर आहे की नाही. ठीक आहे, पण जिथं एकदम एक्झॅक्ट 100% तुम्ही करेक्ट आहात माहिती आहे तुम्हाला, तर मग त्या केसमध्ये फक्त जस्ट ऑप्शन वाचून तुम्ही क्लिक करू शकता, कट करायची गरज नाही. पण तरी वाचता वाचता कट करायचं. वेट सॉइल ड्राय सॉइल मे बी पार्शियल सी लाईक दॅट. ठीक आहे. तिथं ना करू असं करशान तिथं. सगळे पाहिजे तुमच्याकडे. हे काय चाललं, मंत्र का नवीन. ठीक आहे, असं काही करू नका. चला क्वेश्चन नंबर 48. क्वेश्चन नंबर 48 सांगा रे. द वाइड रेशियो ऑफ सॉइल सॅम्पल हॅव्हिंग अ पोरोसिटी ऑफ 0.32 अँड मॉइश्चर कंटेंट ऑफ 25% विल बी. यस बेटा, वाइड रेशियो ऑफ सॉइल सॅम्पल हॅव्हिंग अ पोरोसिटी. तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, वाइड रेशियो हॅव्हिंग अ पोरोसिटी. त्याची पोरोसिटी किती आहे सॉइलची, तर 0.32 आहे. 0.32 पोरोसिटी असलेल्या सॉइलचं वाइड रेशिओ कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यासोबत तुम्हाला दिलेलं मॉइश्चर कंटेंट जे किती आहे 25%. ऑप्शन विल बी 0.33, 0.47, 0.78 अँड 1.28. येस बेटा, ऑप्शन नंबर एबीसीडी. बघा हा क्वेश्चन मी का घेतला, कारण की ऑलरेडी आपण याच्यावरती डिस्कशन केलं. सर तुम्ही परत का घेताय, कारण की आम्हाला एकदा आयडिया आली कसं सॉल्व्ह करायचं. बरोबर आहे, मला कळतं तुम्हाला आयडिया आली आहे. पण काय होतं, जसं की आता थोडं लेट होतंय मुलांना, तसं सिंपल आहे.
ओके, सिंपल आहे या ठिकाणी, पण तरी लेट होते कारण की या ठिकाणी दोन गोष्टी आहे. एक म्हणजे काय रे, की कॅल्क्युलेशन, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, की या ठिकाणी एक मॉइश्चर कंटेंट दिलं आहे, डब्ल्यू पण दिलं आहे. म्हणजे आपल्याला बघा काय फाइंड आउट करायचं आहे, ई फाइंड आउट करायचं आहे, आणि आपल्याला दिलेलं आहे पोरोसिटी या ठिकाणी किती आहे, जी की 0.32 आहे, आणि या ठिकाणी वॉटर कंटेंट दिलेलं आहे 25%, ज्याला की मी 100 डिवाइड केलं की 0.25 येतं. मग आता अशा केसमध्ये आपल्याला पोरोसिटी ई फाइंड आउट करायचा. मग डब्ल्यू ई आणि पोरोसिटी याचं रिलेशन तुम्ही शोधत बसणार काही मुलं, की इथं रिलेशन काय आहे डब्ल्यूचं, ईचं आणि पोरोसिटीचं, असा कोणता फॉर्म्युला आहे बेटा, असं तुम्ही शोधत बसणार. ओके, तर हे एक कारण आहे, टाइम लागणार. दुसरी गोष्ट या ठिकाणी कॅल्क्युलेशन आहे, तर कॅल्क्युलेशनमध्ये सुद्धा तुम्हाला टाइम लागणार. बघा या ठिकाणी आपण ही जी काही सिरीज घेतोय, तर याच्या पाठीमागं माझा उद्देश हा आहे, की फक्त तुम्हाला क्वेश्चन आणि त्याचे आन्सर तुमच्यापर्यंत आले पाहिजे असं नाहीये. ठीक आहे, तर रिव्हर्स अप्रोच कसा वापरायचा, काही माहीत नसताना किंवा थोडीफार माहिती असताना त्या ठिकाणी तुम्ही करेक्ट ऑप्शनपर्यंत किंवा 50-50 कसं खेळू शकता. ठीक आहे, ऑप्शन कसे एलिमिनेट करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे बेटा, की तुम्हाला सगळं माहीत असतं. फॉर्म्युला पार्ट आहे तुमचा, समजा फॉर एक्झाम्पल फॉर्म्युला पार्ट आहे, व्हॅल्यूज बरोबर तुम्ही काढल्या, ते पॅरामीटर बाहेर काढले, फॉर्म्युल्यात टाकले, पण कॅल्क्युलेशनला खूप जास्त वेळ लागतोय. कॅल्क्युलेशनला वेळ लागतो तर लागतोय, त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन चुकतंय. मग काय याचा परिणाम काय होतो, वेळ चालला तर पुढच्या क्वेश्चनवरती परिणाम होतो. म्हणून अशा केसमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी शिकवणार आहे, की कधी कधी तुम्हाला क्वेश्चन स्किप सुद्धा करावा लागतो. पहिली गोष्ट, एखादा क्वेश्चन स्किप करायचा, समोर जायचं, तो 2-3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे किंवा शेवटपर्यंत जायचं. तो क्वेश्चन नंबर एक तर लिहून ठेवा, ओके, की हा क्वेश्चन राहिलेला आपला, नंतर तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व्ह करा. जरी तुम्हाला येत असला पण टाइम कन्झ्युमिंग असला तर स्किप करत चला. ओके, हे नेहमी लक्षात ठेवा. आता हा क्वेश्चन एसएससीचा आहे समजा फॉर एक्झाम्पल, तर एसएससी मध्ये काही क्वेश्चन तुम्ही स्किप करू शकतात कारण की टाइम खूप कमी आणि क्वेश्चन खूप जास्त असतात. मग अशा केसमध्ये क्वेश्चन स्किप करणं पण तुम्हाला जमलं पाहिजे, की बाबा हा टाइम कन्झ्युमिंग आहे, तर या ठिकाणी याला आपण थोडं स्किप करूया, आपण याला नंतर शेवटी सॉल्व्ह करूया. ज्यावेळेस तुम्हाला टाइम मिळेल त्यावेळेस तुम्ही त्याच्याकडे या, नाही मिळालं तर सोडून द्या, काही हरकत नाहीये. पण त्याच्यामध्ये टाइम घालून हा येतो मला पण याला सॉल्व्ह करायचं, 5-10 मिनिटं त्यात घालू नका. ओके, हे लक्षात ठेवा. हे कुठं कळलं तुम्हाला, समोरच्या याच्यात कळलं. म्हणून या सिरीजमध्ये तुम्हाला मला शिकवायचं आहे, की स्किप कुठं करायचं, कॅल्क्युलेशन फास्ट कसं करायचं, होईल तेवढं अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन कसं करायचं, हे तुम्हाला मी या सिरीजमध्ये शिकवणार आहे, आणि हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, तुम्ही या ठिकाणी एखादा सब्जेक्ट नाही पण शिकले तरी चालतं बेटा, पण हे खूप महत्त्वाचं आहे कारण येत असताना पण येत नाही. कसं ते समजेल तुम्हाला समोर गेल्यानंतर. टाका बघा, आणखी पण उत्तर त्या ठिकाणी बरोबर आले नाही. जेवढे पाहिजे तेवढे आन्सर नाही येत आहे. बघा आता काय येतं. बघा या ठिकाणी हे दिले डब्ल्यू. आता या ठिकाणी आपल्याला हा वाईड रेशो फाइंड आउट करायचा. आता वाईड रेशो फाइंड आउट करण्यासाठी माझ्याकडे काय बेटा फॉर्म्युला आहे कोणता, तर या ठिकाणी वाईड रेशो इज इक्वल टू असतो पोरोसिटी डिवाइडेड बाय 1 मायनस पोरोसिटी. डब्ल्यूचा या ठिकाणी काही रोल नाहीये, म्हणून डब्ल्यू घेतला नाही घेतला काही फरक पडणार नाही. हा डब्ल्यू तुम्हाला फक्त कन्फ्युजन करण्यासाठी होतं. ओके, तर तो डब्ल्यू काढून टाकायचा. इथून जर उत्तर निघतंय आपल्याला, बघा एखादी टर्म 2 टर्म शिल्लक दिल्या जातात, पण त्यांचं जर मे बी त्यांचं कामं नसणार. ओके, असू पण शकतं आणि त्यांचं नसू पण शकतं. मग असं नाही, इथं तुम्हाला माहिती आहे ना, की हा फॉर्म्युला आहे, इथं डब्ल्यू नाहीच लागत आपल्याला. मग अशा केसमध्ये याला स्किप करा आणि सॉल्व्ह करून स्किप म्हणजे डब्ल्यूला स्किप करा, क्वेश्चन स्किप नाही. क्वेश्चन सोपा आहे हा. याला नका स्किप करू. मग अशा केसमध्ये तुम्ही याला डायरेक्टली सॉल्व्ह करू शकता. ओके, हा याचा काही रोल नाही. मॉइश्चर कंटेंट हे तुम्हाला फक्त कन्फ्युजनसाठी होतं. कळालं? आता तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. करा सॉल्व्ह आणि सांगा मला. करा सॉल्व्ह आणि सांगा. बघा या ठिकाणी पोरोसिटी किती आहे रे, 0.32 आहे. डिवायडेड बाय काय या ठिकाणी, तर 1 मायनस 0.32, आणि 1 मायनस 0.32 किती येतं बघा, 1 मायनस 0.32 3 आहे, 70 म्हणजे 68, 0.68 या ठिकाणी 0.32 डिवाइड बाय 0.68. आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही करत बसणार, मला माहिती काही काही नमुने करतील 0.32 डिवाइड बाय 0.68 करतील. ओके, तर असं करू नका रे. अप्रॉक्सिमेटला जायचं, बघा ऑप्शन चेक करायचे, आणि अप्रॉक्सिमेटला जाताना हाही विचार करायचा की ऑप्शन एकदा बघून घ्यायचे की किती त्यांच्यामध्ये अंतर आहे. बघा हा 0.33, हा 0.47, हा 0.78 आणि हा 1.28, म्हणजे बऱ्यापैकी अंतर आहे याच्यामध्ये, म्हणजे तुम्ही अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशनला जाऊ शकतात. मग अशा केसमध्ये अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन कसं करायचं, तर त्या ठिकाणी बघा 0.32 ला मी 0.3 लिहू शकतो. ओके, 0.3 लिहू शकतो, आणि 0.68 ला मी 0.7 लिहू शकतो. ओके, लिहू शकतो ना रे, दिसतं की इकडं, हां लिहू शकतो. बघा मी याला असं लिहू शकतो. नंतर बघा त्या ठिकाणी मग 0.3 आणि 0.7 आहे. ओके, 0.3 0.7 आहे, तर याला मी 3/7 लिहू शकतो. कसं, 10 मल्टिप्लाय 10 डिवाइड करा, म्हणजे 0.3 ला 10 मल्टिप्लाय करा, 0.7 ला 10 मल्टिप्लाय करा, काही फरक पडणार नाही. नाही तर करून बघा, ज्यांना डाऊट येतो त्यांनी करून पाहायचं. ठीक आहे, तर 3/7 आलं. मग 3/7 तुम्ही सॉल्व्ह करू शकता इझिली. 3/7 तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात. तर बघा किती आन्सर येतं. पण याला आणखी अप्रॉक्सिमेट करू शकतो मी. कसं, 3/7 म्हणजे काय, मग 3 घ्या, 7 घ्या, आणि मग परत मग याला काय करा,
3 7 आहे ना, तर 3 मध्ये 1 मिळवा 4, 7 मध्ये 1 मिळवा किती होतं रे 8, म्हणजे 4/8 आलं. आणि 4/8 म्हणजे 1/2 आणि 1/2 म्हणजे 0.5, म्हणजे 0.5 च्या आसपास तुमचा आन्सर असणार आहे. आता चेक करायचं 0.5 च्या आसपास कोण कोण आहे. तर 0.33 हा खूप लांब आहे, 0.78 पण खूप लांब आहे. फक्त एकच ऑप्शन या ठिकाणी मला दिसतोय की जो 0.50 च्या आसपास असणार आहे. तर 0.47 हे तुमचं काय असणार आहे बेटा, करेक्ट उत्तर असणार आहे 0.47. मे बी आता या ठिकाणी मी केलेलं कॅल्क्युलेशन रॉंग पण असू शकतं. तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्या. तुम्ही फक्त एवढं कॅल्क्युलेशन करा, हे कॅल्क्युलेशन करा. ठीक आहे, 0.32/0.68. तर याचं उत्तर काय तर बघा, ते अप्रॉक्सिमेटली 0.47 नसणार, पण याच्या आसपास तरी असणार जागा. ओके. आणि जर कधी समजा 0.33 आसपास असेल किंवा 0.33 असेल तर तुम्ही ऑप्शन ए करा बरं का. मे बी माझ्याकडून इथं चुकू शकतं, काही हरकत नाही बेटा, तुम्ही चेक करून घ्या. पण मला माहिती आहे 0.47च्या आसपास तर व्हॅल्यू असणार नक्कीच. आणि तुम्ही 3/7 जरी केलं ना, तर ती 0.47च्या प्लस किंवा मायनस येऊ शकते. 0.53 असं नाहीये, प्लस मायनस येऊ शकते, कारण हे खूप अप्रॉक्सिमेट घेतलं मी 4/8. चेक करा आणि टाका कमेंट बॉक्समध्ये की 0.47 येतंय की 0.33 येतंय, 0.78 येतंय, किती येतंय. 1.28 तर येणारच नाही बेटा. ओके, 1.28 येणार नाही, कारण की बघा 3/7 आहे ना, तर 1 पेक्षा जास्त व्हॅल्यू येणार नाही, म्हणजे हे तर आन्सर येणारच नाही कसं. आणि 3 आणि 7च्या मध्ये बघा, 3 आणि 7 मध्ये बघा डबलचा फरक, 3 2 6, म्हणजे 50%च्या आसपास आहे, म्हणजे 0.78 पण जवळपास येणार नाही. असं तुम्ही करू शकता. आणि 0.33 पण येणार नाही, म्हणजे 0.47च येणार. चेक करून घ्या एकदा तुम्ही. 49, क्वेश्चन नंबर 49. हां, ज्यांचा स्क्रीनशॉट राहिला बेटा, तुम्ही पाठीमागच पॉज करून स्क्रीनशॉट घेत चला, काही हरकत नाही. कारण की मला आता मॅक्झिमम क्वेश्चन आज सॉल्व्ह करायचे. विसरून जा तुम्ही. 49 कसं व्हायचं काय माहित माझं. 49 सांगा, फास्ट रे. वाचा आणि सांगा. वाचा आणि सांगा, गरज पण नाही वाचायची त्याला. ओके, फक्त वरचं वाचलं बेटा, द रेशिओ ऑफ डिफरन्स बिटवीन वाईड रेशो इथपर्यंत जरी वाचलं, लुजेस्ट स्टेट दिसलं मला, मग या ठिकाणी ऑप्शन डायरेक्टली येणार. हां, पण वाचून घेत चला, काही हरकत नाही. पण जर एवढा मोठा क्वेश्चन वाटला बेटा, सिंपल आहे, खाली दिसते ऑप्शनमध्ये, सटकन पाहून घ्यायचं आणि क्लिक करून चाललं आहे समोर. ओके, त्यासाठी क्वेश्चन प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते. बघा, याच्यावरती मी तुम्हाला बोललो होतो की तुम्हाला फॉर्म्युला मी एक्सप्लेन करून दिला होतो आणि म्हटलं होतं की याची डेफिनेशन तुम्हाला विचारल्या जाऊ शकते आणि ही एसएससी मध्ये विचारलेली डेफिनेशन आहे. ओके, आणि पाठीमागचे पण जे होते बेटा, हे एसएससी मध्ये आलेले क्वेश्चन आहे. हे सगळे जे आपण बघितले आता एसएससी मधले क्वेश्चन आहे. चला 49. यस, डी 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 सी. ओके, सी सी काय, डेन्सिटी इंडेक्स. ओके, डी सी डी सी 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 डी डी. ओके, काहीतरी येतंय तुमचं असं. चला एकदा पाहूया आपण, काय येतं, सी येतं का डी येतं. ओके, सी तर जास्त काही दिलं नाही, 1-2 जणांचं आहे फक्त. डी जास्त जणांचं आहे, बघूया काय येतं. अरे कुठे गेला हा. बघा काय म्हटलं त्यांनी, द रेशो ऑफ द डिफरन्स बिटवीन. आता रेशो आहे म्हणजे या ठिकाणी एक वरती टर्म एक खाली टर्म, रेशो म्हटलं की द डिफरन्स बिटवीन, डिफरन्स म्हटलं की मायनस असणार, डिफरन्स बिटवीन द वाईड रेशो. आता हा वाईड रेशो मधला डिफरन्स असणार. मग कोणता वाईड रेशो बघा, आता या ठिकाणी समजा ई असणार आणि इथं सुद्धा ई असणार आणि मधात कुठं काय असणार आहे, मायनस, म्हणजे वाईड रेशोचा हा डिफरन्स आहे आणि हा रेशो आहे, असं काहीतरीच आहे. रेशो, वाईड रेशो ऑफ द सॉइल इन इट्स लुजेस्ट स्टेट. आता हा रेशो डिफरन्स कोणाचा आहे बघा, की वाईड रेशो इन अ लुजेस्ट स्टेट. आणि वाईड रेशो इन अ लुजेस्ट स्टेट किंवा लूज सॉइल मध्ये वाईड रेशो काय असतो, ई मॅक्स की ई मिनिमम. लूज सॉइल असेल तुमची, ई मॅक्स असतं की ई मिनिमम. याच बेटा काय असतं, ई मॅक्स. काय असतं, ई मॅक्स. या ठिकाणी इन ई मॅक्स. आणि काय म्हटलं त्यांनी, अँड इट्स नॅचरल वाईड रेशो. आणि नॅचरल वाईड रेशो बघा इथं त्यांनी लिहून दिले आपल्याला ई, म्हणून काही डोकं लावायची गरज नाहीये. तर ई मॅक्स मायनस ई. ओके, ई मॅक्स मायनस ई, हे काय आहे रे, ई मॅक्स आहे. ई मॅक्स मायनस ई अँड टू द कोणाला आहे तो, डिफरन्स बिटवीन द वाईड रेशो इन इट्स लुजेस्ट स्टेट. परत या ठिकाणी बघा, टू द लुजेस्ट स्टेट म्हणजे ई मॅक्स मायनस अँड फुल्ली डेन्स स्टेट. अँड फुल्ली डेन्स स्टेट म्हणजे काय, मग जर फुल्ली डेन्स असेल सॉइल तुमची, काय असतं रे, ई मिनिमम. आता हे गरज नाही बेटा याची, तुम्हाला कळून गेला असेल. हा आहे बेटा तुमचा फॉर्म्युला, ई मॅक्स मायनस ई डिवाइड बाय ई मॅक्स मायनस ई मिनिमम. आणि हा फॉर्म्युला आहे तुमचा आयडीचा. काय याचा आहे, आयडीचा. आयडी म्हणजे काय रे, डेन्सिटी इंडेक्स. तुम्ही फटकन डेन्सिटी इंडेक्स वाचा आणि क्लिक करा डेन्सिटी इंडेक्स वरती, म्हणजे कोणतरी सी टाकलं होतं म्हणजे त्याचं बरोबर आहे. ओके, पण हे बरोबर कधी आहे बेटा, जर त्याला अर्धवट नॉलेज असेल तर बरोबर आहे. कारण की त्याला कळालं डेन्सिटी इंडेक्स, त्यानं फॉर्म्युला पाठ केला होता, डेफिनेशन पण जमले, डेन्सिटी इंडेक्स आलं, तो समोर गेला. ओके, पण त्या ठिकाणी त्याला माहित पाहिजे ना की डेन्सिटी इंडेक्सलाच काय म्हटलं तर रिलेटिव्ह डेन्सिटी म्हटलं जातं. डेन्सिटी इंडेक्सला रिलेटिव्ह डेन्सिटी म्हटलं तर हे पाठीमागच्या याच्यामध्ये आपण बघितलं होतं. ओके, क्वेश्चनमध्ये बघितलं होतं, म्हणून तुम्हाला ते पण माहित होतं. कमीत कमी 2 तर माहित होते ना, हे पण माहित होते, हे पण माहित आहे, म्हणजे खाली ऑल ऑप्शन करेक्ट आहे, म्हणजे तुम्ही डी ला जाऊ शकता. तुम्ही डी ला जाऊ शकता. पण त्या ठिकाणी बघा, डिग्री ऑफ डेन्सिटी सुद्धा त्याचं काय रे,
त्याला ऑर मध्ये म्हटले जातं. ठीक आहे, 2 वरून सुद्धा तुम्ही डी ला जाऊ शकतात, पण तुम्हाला हे पण माहित पाहिजे, हे मी तुम्हाला नोट्समध्ये दिलंय, लिहून दिलंय, ज्यावेळेस शिकवलं त्यावेळेस सांगितलंय की डेन्सिटी इंडेक्स इज ऑल्सो कॉल्ड एज रिलेटिव्ह डेन्सिटी, इज ऑल्सो कॉल्ड एज डिग्री ऑफ डेन्सिटी. ठीक आहे, तो ऑप्शन नंबर डी हे तुमचं करेक्ट वन असणार. ओके, सी वाला चाय कट्टे वाला बेटा डी ऑप्शन त्याचा. चला हा क्वेश्चन सॉल्व करा फास्ट मध्ये. 40 50 50 नॉट 40 50 50 फंडामेंटल रिलेशनशिप बिटवीन ड्राय डेन्सिटी, बल्क डेन्सिटी आणि वॉटर कंटेंट. बेटा हे आपण बघितलं, त्याच्यावरती प्रॉब्लेम पण बघितली. मला असं वाटतं आपण हे फास्टमध्ये घेऊन टाका. फंडामेंटल रिलेशनशिप बिटवीन ड्राय डेन्सिटी अँड बल्क डेन्सिटी. ओके, आता या ठिकाणी बेटा आपल्याला यांच्यामधलं फंडामेंटल रिलेशन बघायचं आहे. आपल्याला माहिती आहे गॅमा डी इज इक्वल टू काय असतं रे, गॅमा अपॉन 1 प्लस डब्ल्यू असतो. बघा कुठं दिसतंय का, कुठे दिसतंय का? हा डिवायडेशनमध्ये ही टर्म आहे, डिवायडेशनमध्ये ही टर्म आहे, ही आहे. इथं गॅमा डी दिलाय, गॅमा 1 मायनस डब्ल्यू म्हटले म्हणजे ही टर्म नसणार. नंतर या ठिकाणी बघा गॅमा 1 मायनस गॅमा डी डब्ल्यूच्या फॉर्मॅटमध्ये आहे, तर ठीक आहे, ही वरची चेक करू आपण. बघा याला मल्टिप्लेक्शनमध्ये दिले म्हणजे यांनी असं करून बघितलं असेल तर काय सांगा. बघा गॅमा इज इक्वल टू काय रे, गॅमा डी मल्टिप्लाय बाय 1 प्लस डब्ल्यू. हा असंच केलंय त्यांनी, म्हणजे याचा अर्थ तुमचा ऑप्शन नंबर काय रे, ए करेक्ट. ठीक आहे, आता एवढं खेळायची गरज नाही आपल्याला, या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली पण कळून जाईल तसं पण. तर गॅमा डी इज इक्वल टू गॅमा 1 प्लस डब्ल्यू, तर 1 प्लस डब्ल्यू इकडे पाठवा, तुम्हाला गॅमा मिळणार झाला. ठीक आहे, तर हा क्वेश्चन तुम्हाला SSC 2017 मध्ये आलेला आहे. ठीक आहे, SSC 2017चा हा क्वेश्चन आहे, हा पण SSC मधलाच क्वेश्चन आहे. ठीक आहे, हे सगळे SSC चे क्वेश्चन चालू आहेत सध्या. ठीक आहे, ओके, बघू आणखी आपल्याला बेटा नंबर ऑफ क्वेश्चन या ठिकाणी घ्यायचे आहे. हे झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याकडे आणखी काही UPSCचे आणि काही गेटचे जे क्वेश्चन आहे. ओके, तर ती थोडी लेवल जी असणार तुमची तगडी लेवल असणार आहे, तर ते क्वेश्चन आपण याच्यानंतर सॉल्व्ह करणार. हे क्वेश्चन झाले की त्यानंतर सॉल्व्ह करणार आहोत नक्कीच. ओके, ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ज्यावेळेस तुमची लेवल वाढेल इकडं JEE लेवलची, तर त्या केसमध्ये तसे क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळू शकतात. आणि बघा UPSCचे क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व्ह केले बेटा, तर कन्सेप्ट खूप जास्त क्लिअर होतात बरं का. खरंच सांगतोय तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही असे JEE लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह करतात तर एवढं कन्सेप्ट तुमच्या क्लिअर नाही होत, पण ज्यावेळेस तुम्ही UPSC लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह करतात तर कन्सेप्टच्या आधारावरती भरपूर क्वेश्चन असतात. जर तुम्ही न्यूमेरिकल जरी बघितला तर न्यूमेरिकल पण कन्सेप्टच्या बेसिसवर असतो, तिथून खूप जास्त कन्सेप्ट क्लिअर होतात UPSC. जाऊ नका तिकडे, मी आहे इथं कन्सेप्ट क्लिअर करायला. लेक्चर करा फक्त रेग्युलर. चला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 51. लक्षात राहिलं कडे माझ्या आता. 51. If voids ratio is a 0.67, water content is a 0.188 and specific gravity is a 2.68, the degree of saturation of the soil is. याच्यावरती प्रॉब्लेम घेतला होता का आपण याच्या अगोदर? मला वाटतं फॉर्म्युला बघितला होता. मे बी प्रॉब्लेम घेतला असेल तर घेऊ द्या. मी जर परत रिपीट केलाय क्वेश्चन याचा अर्थ काहीतरी कारण असेल. ठीक आहे, आणि मेन कारण फक्त इथं कॅल्क्युलेशन असणार आहे. कॅल्क्युलेशन बघा, आता इथून तुम्हाला कळलं की कॅल्क्युलेशन कसं करायचं, कसं अप्रॉक्सिमेट जायचं आणि कॅल्ची एवढं फास्ट किंवा कॅल्चीपेक्षा फास्ट कसं जायचं. मे बी कॅल्चीच्या फास्ट जाणार नाही, कॅल्ची एवढं फास्ट जाणार नाही, म्हणून बघतोय चालतंय एवढं तेवढं. ठीक आहे, पण ट्राय करतो की त्या लेवलला आपण जाऊया. ठीक आहे, आज आपण तुम्हाला शिकवायचं म्हणून थोडं हळू जाईल बरं का. तुम्ही त्या लेवलला जाऊ शकतात, तुम्ही तेवढी प्रॅक्टिस करा की कॅल्चीवर जर कोणी सॉल्व्ह करते त्याच्या अगोदर तुमचं उत्तर आलं पाहिजे. कसं बघा, चला याला सॉल्व्ह करतो मी आता. तुम्ही टाका एकदा तोपर्यंत ऑप्शन काय येतं बघू द्या, मला पण कळू द्या. तुम्ही टाइम लावू शांत. चला मी सॉल्व्ह करून देतो. लक्ष द्या इकडं आणि झाला समजा टाकून द्या. इफ द वाईड रेशो इज 0.67. बघा या ठिकाणी वाईड रेशो दिला आहे तुम्हाला 0.67. वॉटर कंटेंट दिला आहे तुम्हाला W इज इक्वल टू काय दिलं आहे 0. बरं थांबा, एक काम करतो मी, काय करतो इथं खाली घेतो याला थोडं. हा जो क्वेश्चन आहे ना याला कट करतो, न्यू स्लाइड इथं पेस्ट करतो. ठीक आहे, आणि याला थोडंसं स्मॉल करतो. ठीक आहे, म्हणजे जागा आपल्याला त्या ठिकाणी याला सॉल्व्ह करायला मिळाली पाहिजे. बघा सर कॅल्सीपेक्षा फास्ट करणार तुम्ही, गेला इथं 1 मिनिट आमचा. ठीक आहे, जाऊ द्या. बघा इकडं वाईड रेशो काय रे, वाईड रेशो इज इक्वल टू काय दिलंय त्यांनी, वाईड रेशो इज इक्वल टू दिलाय 0.67. त्यानंतर वॉटर कंटेंट दिले तुम्हाला या ठिकाणी बेटा 0.188. ठीक आहे, आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि जी दिलंय तुम्हाला या ठिकाणी 2.68. आणि डिग्री ऑफ सॅच्युरेशन एस इज इक्वल टू काय करायला सांगितलं, कॅल्क्युलेट करायला सांगितलं डिग्री ऑफ सॅच्युरेशन. आता जर मला EWGS दिसतोय म्हणजे माझ्या डोक्यामध्ये सेहवाग आणि सचिनची जोडी येणार नक्की. ओके, सेहवाग आणि सचिनची जोडी, सेहवाग तर
वा ठीक आहे. तर एस इज इक्वल टू डब्ल्यू जी हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ओके डब्ल्यू जी, तर जी कॅपिटल घ्या रे. एस इज इक्वल टू डब्ल्यू जी. आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं यस म्हणजे या ठिकाणी हा इकडून काय होईल रे इकडे येईल म्हणजे हा इथं तुमचा ई येणार झाला. बघा सगळ्या व्हॅल्यू आहे फक्त आता कॅल्क्युलेशन करायचे. कॅल्क्युलेशन करत असताना बघा आता कसं करायचं अप्रॉक्सिमेट करायचं का 25 आहे 40 आहे 60 आहे 75 आहे म्हणजे गॅप आहे बऱ्यापैकी. जर एकदम जवळजवळ असल्या व्हॅल्यू भेटत तर एक्झॅक्ट करू शकतात पण इथं गॅप आहे म्हटल्यानंतर आपण जाऊ शकतो अप्रॉक्सिमेटली चेक करूया. बघा या केसमध्ये तर डब्ल्यू काय आहे बेटा तुमचा 0.188 आहे तर याला मी 0.2 म्हणू शकतो. ओके डब्ल्यूला मी काय म्हणू शकतो 0.2 घेऊ शकतो. 0.18 म्हणजे 0.2 मल्टिप्लाय बाय जी आहे तुमचा जी किती आहे 2.68 तर याला मी 2.7 घेऊ शकतो. ओके 2.7 घेतलं. नंतर बघा या ठिकाणी डिवायडेड बाय काय रे ई तर ईला पण मी 0.67 आहे तर 0.7 घेऊ शकतो. तर एवढं अप्रॉक्सिमेट घेऊन चालायचं. बघा नंतर मी याला काय करतो आता बघा 0.2 आणि 0.7 काहीतरी कॅन्सल होते का चेक करा किंवा मग 0.7 ना 27 ला जवळपास भाग जातो का चेक करा. 7 चोक 28 म्हणजे इथं पण जाऊ शकतो आपण. ठीक आहे तर इथंही जाऊ शकतो आपण. बघा या ठिकाणी 0.7 आहे 0.7 जर तुम्ही किती टाइम घेतला 4 टाइम. बघा मी दोन्ही रिव्हर्स म्हणजे रिव्हर्स अप्रोच पण सांगतोय वेगळा अप्रोच पण सांगतोय पण एकदा आपल्याला दिसलंय रिलेशन की 0.7 आणि 2.7 मध्ये काहीतरी रिलेशन दिसतंय काहीतरी मल्टिप्लिकेशन दिसतंय. कसं आता बघाय पॉईंट सध्यापुरते विसरून जायचे बरं का. अशा केसमध्ये पॉईंट विसरून जायचे कारण की हे 40% 75% 60% आहे पॉईंटचा काही इथं रोल येणार नाहीये म्हणून पॉईंट विसरून जा. याला 7 म्हणा आणि याला 27 म्हणा आणि 7 चोक 28 जर तुम्ही 0.7 डिवाइड बाय 27 केलं किंवा 7 डिवाइड बाय 27 केलं तर 7 चोक 28 म्हणजे 4च्या आसपास ही व्हॅल्यू तुमची येते. मग 4 मल्टिप्लाय बाय 0.2 केलं काय तर 0.8 येतंय आणि 0.8 जर तुम्ही 100 ना मल्टिप्लाय केलं कारण की पर्सेंटेज मध्ये व्हॅल्यू दिली आहे 0.8 मल्टिप्लाय बाय 100 केलं तर काय तर 80% येते. काय तर 80% म्हणजे आपलं अप्रॉक्सिमेट उत्तर आलं 80% आणि 80%च्या आसपास व्हॅल्यू बघा कोणती दिसते. 80%च्या व्हॅल्यू आसपास बघा कोणती दिसते बेटा 75%. तुमचं उत्तर काय आलं 75%. बघा कॅल्क्युलेशन पूर्ण करून बघा तुम्ही 75 आलं पाहिजे. पण तुम्हाला काय करावं लागेल मग हेच 0. कुठे गेलं ते 0.188 मल्टिप्लाय बाय 2.68 डिवायडेड बाय 0.67 आणि तिथं कॅल्सी नाही आपल्याकडं. कॅल्सी नाही आपल्याकडे कॅल्क्युलेशन तुम्हाला सिम्पली वेनं करायचं आहे. मग अशा केसमध्ये तुम्ही जर कधी हे कॅल्क्युलेशन करत बसले बेटा पेपर संपला तुमचा तिकडेच. म्हणून अप्रॉक्सिमेटला जाण्याचा प्रयत्न करा. एखाद्या चुकू द्या काय हरकत नाही आहे. ओके खूप खूप क्रिटिकल आहे सिच्युएशन तर त्या केसमध्ये स्किप करा समोर जा क्वेश्चन सॉल्व्ह करा परत या आणि मग सॉल्व्ह करा. किंवा मग अप्रॉक्सिमेट सॉल्व्ह करून उत्तर ठेवून द्या तिथं म्हणजे उत्तर क्लिक करून ठेवा आणि त्याला रिव्ह्यूला करून ठेवायचं रिव्ह्यू करून ठेवायचं आणि परत त्या ठिकाणी वापस यायचं. असं करत चाला बरं का. टाइम त्या ठिकाणी खूप महत्त्वाचा असतो त्या केसमध्ये. चेक करा आणि मला सांगा रे किती येतं तर 75% येतं का चेक करा. ठीक आहे आता दुसरा वे पण सांगणार होतो मी तुम्हाला कॅल्क्युलेशनचा पण ठीक आहे हा पण जमून जातो 0.7 2.7 रिलेशन आहे किंवा मग बघा इथं 0.7 आणि 0.2 आहे तर जर समजा तुम्ही इथं 0.7 ला मल्टिप्लाय बाय 10 केलं आणि इथं जर मल्टिप्लाय बाय 10 केलं तर मग अशा केसमध्ये 10 मल्टिप्लाय बाय काय होतं 0.2 म्हणजे 2 झालं आणि 10 मल्टिप्लाय केलं पण 10 तसंच ठेवतं बाजूला इथं किती 0.7 आणि 2 मध्ये रिलेशन बघायचं 0.7 आणि 2 म्हणजे 7 त्रिक 21 म्हणजे परत इथं पण आपण 2ला 0.7 भाग देऊ शकतो 3 तिथं येईल आणि परत तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता पण हे मला थोडं सोपं वाटलं त्यापेक्षा म्हणून मी तो स्किप केला. ठीक आहे असं चेक करत चला बरं का. असं चेक करत चला काही रिलेशन निघतंय का काही मल्टिप्लिकेशन निघतंय का काही डिवायडेशन होतंय का असं चेक करत चला व्यवस्थित मग त्या ठिकाणी तुमचं कॅल्क्युलेशन सोपं होईल. आणि हे एकदम जमन का तुम्हाला नाही प्रॅक्टिस करावं लागेल. ठीक आहे चला स्क्रीनशॉट घ्या. हां हे खूप महत्त्वाचं बेटा असं कॅल्क्युलेशन शिकून घ्या तुम्ही पण आता कॅल्सीपेक्षा फास्ट होतं नाही रे होतं ना. बघा 0.2 घेतलं मी तिथं 2.7 घेतलं 0.7 लगेच बघितलं रिलेशन दिसतंय मला हा तुम्ही कॅल्क्युलेशन टाकूच तर मला रिलेशन दिसलं मी 0.7 2.7 म्हणजे 4 आणि 0.2 अरे 0.8 झालं म्हणजे फास्ट येतंय ना. एवढं नसेल कॅल्सी एवढं ठीक आहे येतंय. चला विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट कितवा होता रे हा 52 विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट द वाइड रेशियो ऑफ सॉइल सॅम्पल हुज पोरोसिटी इज 0.452 सर रिपीट केला परत तुम्ही क्वेश्चन बेटा रिपीट नाही कॅल्क्युलेशन शिकवतोय. कॅल्क्युलेशन शिकवतोय कसं करायचं चला एकदा सॉल्व्ह करा आणि सांगा मला काय येतं उत्तर. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट द वाइड रेशियो ऑफ अ सॉइल सॅम्पल हुज पोरोसिटी इज. हा 52 नंबरचा क्वेश्चन
52 नंबरचा क्वेश्चन बघा, या ठिकाणी आता मी सॉल्व्ह करून देतो. कसं बघा, विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट द व्हॉइड रेशो. या ठिकाणी व्हॉइड रेशो काय आहे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि दिलंय काय त्यांनी रे, पोरोसिटी दिलंय. पोरोसिटी किती दिलंय रे, 0.452 दिलंय पोरोसिटी. आणि आपल्याला माहिती या ठिकाणी काय असतं, तर E इज इक्वल टू असतो हा पोरोसिटी डिवाइड बाय 1 मायनस पोरोसिटी. मग इज इक्वल टू काय येणार रे, 0.45 अप्रॉक्सिमेट घ्या. कसं घ्यायचं बघा, किती अंतर आहे, 0.2, 0.5, 0.7, 0.8 म्हणजे अंतर आहे बऱ्यापैकी. चला मग आपण 0.42 हा 2 गायब करून टाकू यातला. 0.45 आणि 1 मायनस 0.45, 1 मायनस 0.45. ओके, आता हे 0.45 हा, 1 मायनस 0.45 काय तर बघा, 1 मायनस 0.45 काय येणार मग 0.55 म्हणजे 0.45 डिवायडेड बाय 0.55. ओके, मग या ठिकाणी बघा आता 0.45, तर 0.45 डिवाइड बाय 0.55 ला मी 45 डिवायडेड बाय 55 लिहू शकतो. आणि 45 डिवाइड बाय 55 लिहिलं मी आता या ठिकाणी लिहू शकतो ना, कारण दोघांना 100 न मल्टिप्लाय करा, वरती 100 खाली 100 कॅन्सल होणार, तर मल्टिप्लाय करा, 45 डिवाइड बाय 55 येणार. आता 45 डिवाइड बाय 55 बघा, जर 55 डिवाइड बाय 55 म्हणलं मी, तर 55 डिवाइड बाय 55 काय येतं, 1 येतं. 45 डिवाइड बाय 55 म्हणजे काय, 1च्या थोडं कमी येणार. ओके, कमी आहे, जास्त नाही येणार, कमी येणार. मग 1च्या थोडं कमी आहे. ओके, 1च्या थोडं कमी आहे म्हणजे याचा अर्थ हा ए ऑप्शन येणार नाही, कारण 0.2 खूप कमी आहे. म्हणजे पॉईंट तुमची 7, 8, 0.9च्या आसपास व्हॅल्यू यायला पाहिजे, म्हणजे 0.2 तर येणार नाही, 0.5 पण येणार नाही, कारण की याच्यामध्ये काही 50-50 रिलेशन आहे का, म्हणजे हा 55 म्हणजे 50, 25 किंवा 30च्या आसपास व्हॅल्यू असती तर मग 0.56 आलं असतं मे बी, पण 25-55 आहे. ओके, म्हणजे हे पण ऑप्शन येणार नाहीये. असं कॅल्क्युलेशन करा, असे ऑप्शन लिमिट करत चला रे. मग आता येणार आपण 50-50 मध्ये, काय 50-50 मध्ये. आता एक तर कॅल्क्युलेशन करा. ओके, 45 डिवाइड बाय 55 करा. पहिल्याच केसमध्ये तुम्हाला एक तर 0.7 भेटेल किंवा 0.8 भेटेल. ओके, म्हणून तुम्ही तिथं क्लिक करू शकता डायरेक्टली. किंवा 45 डिवाइड बाय 55 जर तुम्ही बघितलं, तर मला तरी वाटतं की अप्रॉक्सिमेटली हे तुमचं हे 0.7 पण येणार नाही. ओके, 0.7 पण येणार नाही, तर अप्रॉक्सिमेटली हे 0.825च्या आसपास यायला पाहिजे. ठीक आहे, म्हणून तुमचं ऑप्शन जे असणार आहे ते डी करेक्ट असायला पाहिजे. आता हे असायला पाहिजे म्हणतो मी, 0.729 पण असू शकतं, पण मी अप्रॉक्सिमेट 45 डिवाइड बाय 55 जे आहे बेटा, हे मी काय करतो अप्रॉक्सिमेटली करतोय, तर मला असं वाटतं की ते 0.82च्या आसपास यायला पाहिजे. बघा रे, चेक करा एकदा. किंवा मग काय करायचं, नाही समजलं ना, तर 55च्या 80% करून बघायचं लागलं असतं. 55च्या 80% काय येतं चेक करायचं लागलं असतं. 55च्या 80%, 55च्या 80% चेक करायचं. 8 पंचे 40, 4 8 म्हणजे 40, 44. येते का रे? हां, येते बघा, 44 येते. ओके, जर आपण 80% केलं 44 येतं, म्हणजे बरोबर हेच उत्तर असणार. आता बघा, मी क्रॉस चेक पण केलं. कसं केलं, तर रिव्हर्स अप्रोचनं केलं. ओके, आता काही काही डोकं चालणार नाही सर, काय करताय नेमकं. पण बघा या ठिकाणी 45/55 मी अप्रॉक्सिमेटली म्हटलं की डी उत्तर आहे. पण मला कन्फर्म नाही आहे की 0.7 पण असू शकतं, कारण की ते पण 1च्या जवळपास आहे. मी म्हटलं 1च्या खाली असणार आणि 1च्या जवळ असणार, मग ते 0.8 असू शकतं, 0.7 पण असू शकतं. पण मला काय आलं की 0.7 नसणार, 0.8च असणार. पण मी तरी क्रॉस चेक केलं. कसं की या ठिकाणी बघा 55 आहे तुमचं, तर 45/55 जर पॉईंट येतच आहे बघा, इकडे लक्ष द्या रे, शिकून घ्या आता काही गोष्टी माझ्याकडून. 45 डिवाइड बाय काहीतरी 55 येतंय, आणि मी उत्तर काय घेतलंय तर 0.8 घेतलं. काय घेतलं, 0.8 घेतलं. मग मला जर क्रॉस चेक करायचं, तर मी काय करणार रे, बघा क्रॉस चेक करायचं, तर मी काय करणार, हे 55 इकडे पाठवणार. 55 जर तुमची इकडे गेले तर गुणिला होणार, आणि 55 गुणिला जर 0.8 केलं, तुम्ही काय यायला पाहिजे, उत्तर 45 यायला पाहिजे. जर आलं म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. म्हणून मी या ठिकाणी 55 गुणिला 0.8 न करता मी सिंपल केलं, आणखी मी काय घेतलं, 8 घेतलं आणि कॅल्क्युलेशन करून बघितलं 44 आलं. मग त्या ठिकाणी उत्तर बरोबर आहे ना आपलं. 44 म्हणजे आपलं 45 यायला पाहिजे होतं. ठीक आहे, कळतंय ना. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. चला घ्या स्क्रीनशॉट आणि सांगा, गेट 2014 मधला क्वेश्चन आहे, आन्सर सांगा म्हणायचं. ठीक आहे, हा पण क्वेश्चन तुमचा झालेला आहे, म्हणजे याच्यावरती आपण प्रॅक्टिस ऑलरेडी केलेली आहे, फक्त याला थोडं फिरवलं गेलंय. ठीक आहे, चेक करा एकदा, काय काय फिरवलंय, कुठं फिरवलंय, कसं कॅल्क्युलेट करू शकतो. फास्ट. ठीक आहे, आणखी आपल्याला खूप क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, फास्ट चला फक्त. बघा या ठिकाणी मी सॉल्व्ह करून देतो तुम्हाला, ट्राय करा तुम्ही एकदा तसं, किंवा मग तुम्हाला हा लागलाच तर मी होमवर्कसाठी देऊन टाकतो. बघू आपण काय करायचं. तर बघा, अ सर्टन सॉइल हॅज द फॉलोइंग प्रॉपर्टीज. ओके, एक सर्टन सॉइल आहे, तर त्याच्या फॉलोइंग प्रॉपर्टीज दिल्या आपल्याला. बघा, जी दिलाय त्यांनी 2.7. ओके, जी काहीतरी आहे ते समोर सोडून द्या, पण जी इज इक्वल टू काय रे, 2.71. त्या ठिकाणी पोरोसिटी दिली तुम्हाला 40%, म्हणजे काय रे 0.4. आणि डब्ल्यू तुम्हाला दिलाय वॉटर कंटेंट 20%, म्हणजे या ठिकाणी काय रे 0.2. आणि द डिग्री ऑफ सॅच्युरेशन ऑफ द सॉइल राउंडेड ऑफ टू द नियरेस्ट पर्सेंटेज इज. आता तुम्हाला डिग्री ऑफ सॅच्युरेशन काढायचं आहे इन पर्सेंटेज मध्ये. ओके, आता इथं बघा
पर्सेंटेजमध्ये तुम्हाला व्हॅल्यू टाकायची आहे, पॉईंटमध्ये फ्रॅक्शनमध्ये नाही टाकायची. आणि तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे या ठिकाणी बघा, तर डिग्री ऑफ सॅच्युरेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. आता ज्यावेळेस पण आपल्याला WG आणि S असं काहीतरी दिसलं म्हणजे आपल्याकडे सेहवाग आणि सचिनची जोडी येऊन जाते. तर SE इज इक्वल टू काय असतं बेटा, तुमचं WG असतं. म्हणजे इथून तुम्ही तुमचं S कॅल्क्युलेट करू शकता. पण या ठिकाणी बघा, पण या ठिकाणी तुम्हाला ईच माहित नाहीये. ओके, ई माहित नाहीये. जर ई माहित असतं तुम्ही त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकला असता. यस. आता बघा या ठिकाणी तुम्हाला दिलंय त्यांनी पोरोसिटी. पोरोसिटीवरून ई कॅल्क्युलेट करू शकता. तर बिंदास करू शकता. मग या ठिकाणी बिंदास जर तुम्ही करू शकता, मग या ठिकाणी बघा काय येणार, ई इज इक्वल टू काय बघा तुमचं, तर 0.4 म्हणजे पोरोसिटी डिवाइड बाय 1 मायनस पोरोसिटी. तर 1 मायनस पोरोसिटी म्हणजे काय येणार मग 1 मायनस 0.4 आणि 1 मायनस 0.4 म्हणजे काय रे तुमचं 0.6 येणार. तर 0.4 डिवाइड बाय 0.6 कळतंय ना. तर 0.4 डिवाइड बाय 0.6 आणि यालाच तुम्ही कसं लिहू शकता बेटा मग 4/6. यालाच लिहू शकता तुम्ही 4/6 आणि यालाच लिहू शकता तुम्ही बेटा 2/3. ओके, जर 2 ना डिवाइड केलं तर 2/3 येणार. 0.4 0.6ला आपण बघा दोन्हीकडे पॉईंट आहे ना, तर मी वरच्याला पण 10 आणि खालच्याला पण 10 मल्टिप्लाय करतो, काही फरक पडणार नाही. ओके, 4 डिवाइड बाय 0.6 सारखंच, 4 डिवाइड बाय 6 सारखंच, त्या ठिकाणी बेटा 40 डिवाइड बाय 60 सारखंच, 400 डिवाइड बाय 600 सारखंच असणार आहे. तुम्ही 0 किती लावा, आपण वरती पण लावा आणि खाली पण लावा. ओके, ती कॅन्सल होऊन जातात ऑटोमॅटिकली. तुम्ही वरती 10 मल्टिप्लाय खाली 10 मल्टिप्लाय करा, 100 ना करा, 100 ना करा, 1000 ना करा, 1000 ना करा, काही फरक पडणार नाही. मग मी 4/6 घेतलं आणि 4/6 जर 2 मी डिवाइड केलं दोघांना पण, तर 2 4 डिवाइड बाय 2 आणि 6 डिवाइड बाय 2 या ठिकाणी काय येतं 3 येतं. म्हणजे 2/3 तुमचं काय आला ई आला. ओके, मग आता बघा इथून आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं रे, यस कॅल्क्युलेट करायचा. तर यस म्हणजे डिग्री ऑफ सॅच्युरेशन इज इक्वल टू काय असतं, डब्ल्यू किती दिला बेटा तुम्हाला, तर डब्ल्यू दिला आहे 0.2, डब्ल्यू दिला 0.2 मल्टिप्लाय बाय जी किती दिला आहे 2.7 घेतो मी आता. ओके, 2.7 आणि डिवायडेड बाय काय या ठिकाणी बघा, तर डिवायडेड बाय आहे बेटा तुमचं 2/3 काय आहे 2/3. आता हा 3 जो आहे बेटा जर तुम्ही बघितलं याला सॉल्व्ह केलं तर हा जो 3 आहे बेटा वरती चालला येणार, मल्टिप्लाय बाय काय तर 3 येतं, काय तर मल्टिप्लाय बाय 3 येतं. बघा या केसमध्ये मल्टिप्लाय बाय 3 आलं तुमचं, ठीक आहे. 2/3 आहे बघा, हां माहीत असणार तुम्हाला हे सगळं, जाऊ द्या मी सांगत नाही एवढं बेसिक. पण आता जर 0.2 डिवाइड बाय 2/3 असं बेटा, तर त्या केसमध्ये त्या 0.2च्या खाली 1 घ्यायचा आणि हे वरती जाऊ द्यायचं, 3/2 होणार ते, म्हणजे 3 मल्टिप्लिकेशनमध्ये चालला जातो. ओके, हा 3 तुमचा मल्टिप्लिकेशन चालला जातो. आणि एवढं बेसिक माहीत नसेल ना, तर तुमचा कोणी लहान भाऊ वगैरे असं बेटा तर विचारून घ्या त्याला माहीत असेल. बघा या ठिकाणी आता कसं सॉल्व्ह करायचं याला. आता आपल्या इथं बघा इथं दिसतंय 2 आहे आणि इथं 0.2 आहे, म्हणजे आपण 0.2 आणि 2 सोबत खेळू शकतो. कसं, जर मी याला 10 ना मल्टिप्लाय केलं, 10 ना डिवाइड केलं, जर मी याला 10 ना मल्टिप्लाय आणि 10 ना डिवाइड केलं, ओके, तर काही फरक पडला का, काहीच नाही. मग हे 10 ना काय करायचं, या 0.2 ला मल्टिप्लाय करायचं. बघा समोर लिहितो मी, जर मी या 10 ना जर 0.2 ला मल्टिप्लाय केलं तर काय येणार रे, तर या ठिकाणी येणार बेटा 2 मल्टिप्लाय बाय 2.7 मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय काय येणार आहे 2 येणार. आणि मग इथं बघा हा 10 कॅन्सल होणार कारण की हा मल्टिप्लाय केला, पण एक 10 तासा एक्स्ट्रा असणार आहे तो म्हणजे 10 इथं. ओके, बरोबर आहे. मग बघा हा 2 काय झाला रे, कॅन्सल झाला. मग आता या ठिकाणी बघा काय येतं, 3 दोन्ही 6, 2.7 गुणिले 3 करायचं, 3 दोन्ही 6 आणि 0.7 आहे म्हणजे 7 म्हणजे 81. ओके, बघा या ठिकाणी कसं कॅल्क्युलेशन करायचं याचं, दिसतंय बघू द्या मला इकडं. बघा कॅल्क्युलेशन कसं करायचं, काय राहिलं आपल्याकडं 2.7, एकच मिनिट, एक मिनिट बेटा वेट करा. ठीक आहे, आला बघा या ठिकाणी सॉरी 2.7 मल्टिप्लाय बाय काय रे 3 आहे आणि डिवाइड बाय काय 10 आहे. ओके, या 10 ला सध्या बाजूला ठेवा. बघा आता आपल्याला 2.7 गुणिले 3 करायचं, त्याला सोपं कसं करायचं, 3 गुणिले 2 करून घ्यायचं, 3 दोन्ही काय होतं रे 6 होतं, प्लस काय करायचं, आता हे 0.7 गुणिले जर तुम्ही 3 केलं तर 0.7 गुणिले 3 म्हणजे 7 म्हणजे या ठिकाणी 2.1 येणार. म्हणजे या ठिकाणी आपण काय घेऊ शकतो 2.1 म्हणजे या ठिकाणी काय येणार बरं, 6 प्लस 2.1 म्हणजे काय तर 8.1 येतं, काय तर 8.1 आणि डिवाइड बाय जर तुम्ही 10 केलं तर काय तर तुमचं ते 0.81 येतं, काय तर 0.81 आलं. आता हे 0.81 आपला आन्सरच आलं डायरेक्टली. पण 0.81 आपल्याला कशामध्ये विचारलं बेटा, पर्सेंटेजमध्ये, हे आलं फ्रॅक्शनमध्ये. जर तुम्ही याला मल्टिप्लिकेशन केलं, मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी काय येणार रे 81% येणार. आता हे मी अप्रॉक्सिमेटली घेतलंय हे अप्रॉक्सिमेटली घेतलंय. जर तुम्ही कॅल्सीनं काढलं बेटा या ठिकाणी, कॅल्सीनं जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर या ठिकाणी थोडंफार व्हेरिएशन असणार झालं. ओके, थोडंफार व्हेरिएशन असणार झालं आणि व्हेरिएशन पण काय असणार तुम्हाला सांगतो ना मी. बघा इथे काय घेतलं आपण 2.7 घेतलं, काय आहे ॲक्च्युअली 2.71 आहे. ओके, जर तुम्ही या ठिकाणी आता मल्टिप्लिकेशन जर कधी केलं याचं, ओके, जर तुम्ही याचं
आपण बघा मला ई काढताना पण आपण काही अप्रॉक्सिमेट घेतलं का नाही, ते बरोबर घेतलं. म्हणजे इथं 2.71 आहे ना, तर मल्टिप्लिकेशन केलं तर त्या ठिकाणी आपण 2.7 घेतलं होतं. म्हणजे याचा अर्थ याची जी व्हॅल्यू येणार आहे ती 81% पेक्षा जास्त, म्हणजे 81.5 किंवा 82 च्या आसपास ही तुमची व्हॅल्यू असायला पाहिजे. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा एकदा त्या ठिकाणी काय येतं तर मी तुम्हाला हे अप्रॉक्सिमेट सांगितलं. घ्या स्क्रीनशॉट. असं तुम्ही डोकं लावू शकता बरं का तुमचं तुम्ही. जर कधी 81, 82, 80, 79 अशा जर कधी व्हॅल्यू असेल, मग अशा केसमध्ये 81 पेक्षा जास्तच येऊ शकते व्हॅल्यू, कारण की या ठिकाणी आपण 2.70 न मल्टिप्लाय केलं, पण 2.71 न करायला पाहिजे होतं. म्हणजे थोडी जास्त तर येणार, कमीत कमी याच्यापेक्षा थोडी तर जास्त, थोडी 90 सॉरी थोडी. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन हा एसएससीचा क्वेश्चन आहे. आपण हा वरचा पण एसएससीचा होता रे, सॉरी गेटचा होता का? हा गेटचा होता. एसएससीचा क्वेश्चन आहे. द मॉइश्चर कंटेंट इन अ सॉइल सॅम्पल इज 18.2% अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द सॉइल पार्टिकल इज गिवन बाय 2.65. व्हॉट इज द वॉइड रेशिओ फॉर द सॅम्पल इफ द सॉइल इज फुल्ली सॅच्युरेटेड. हा क्वेश्चन पण आपण घेतलेला आहे. बघा फक्त क्वेश्चन फिरून येतात. आता हे क्वेश्चन सगळे काही एसएससीचे आपण असे पण क्वेश्चन बघितले, डायरेक्टली फॉर्म्युला बघितला, किंवा काही ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यू दिल्या होत्या, काही ठिकाणी व्हॅल्यू गायब केल्या, फिरून विचारलंय, पण या ठिकाणी हे क्वेश्चन रिपीट होत राहतात. म्हणून याची प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाची आहे. सांगा रे उत्तर काय आहे? तर मॉइश्चर कंटेंट काढायचं आहे इन द सॉइल सॅम्पल, सॉरी काढायचं नाहीये, मॉइश्चर कंटेंट दिला आहे. मॉइश्चर कंटेंट इन द सॉइल सॅम्पल इज 18.2 ओके पर्सेंट अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द सॉइल पार्टिकल इज गिवन बाय 2.65. बघा दिलेलं काय, मी तेवढं लिहून देतो तुम्हाला. काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी, इकडे देतो. तुम्हाला डब्ल्यू दिलाय बेटा, डब्ल्यू दिलाय 18.2 म्हणजे 0.182 ओके, डिवाइड बाय 100 ना करा. तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली बेटा 2.65. व्हॉट इज द वाईड रेशो म्हणजे तुम्हाला ई विचारला आहे. ओके ई विचारला आहे आणि वाईड रेशो तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. सांगा मला वाईड रेशो काय असेल. ऑप्शन तुमच्या जवळ आहे, सांगा. काढा रे लवकर. आता बघा गाडी कुठे अटकते आपली, गाडी अटकते आता ज्यांच्या कन्सेप्ट क्लिअर आहे त्यांची गाडी समोर जाणार, बाकीची गाडी इथे अटकणार का, कारण की यांना सेहवाग आणि सचिनची जोडी माहिती आहे. ओके यांना सचिन आणि सेहवागची जोडी माहिती आहे. काय की आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला काय असतो, तो एस सी इज इक्वल टू असतो बेटा डब्ल्यू जी. ओके पण आता या ठिकाणी ई तर माहिती आहे आपल्याला, सॉरी ई काढायचं आहे, जी माहिती आहे, डब्ल्यू माहिती आहे. ओके डब्ल्यू माहिती आहे, जी माहिती आहे, पण यस माहित नाहीये, पण त्यांनी यस दिला आहे पण तो लपून ठेवला आहे बेटा. ओके सचिन आणि आपला सेहवागच्या पाठीमागं लपलेला आहे तो म्हणजे काय रे, हा फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल. बघा तुम्हाला सॉइल दिली आहे फुल्ली सॅच्युरेटेड, आणि फुल्ली सॅच्युरेटेड म्हटलं आपल्याला माहिती आहे जर काही सॉइल सॅच्युरेटेड असेल किंवा फुल्ली सॅच्युरेटेड असेल तर अशा केसमध्ये तुमचा यस काय असतो, तर अशा केसमध्ये तुमचा यस असतो 1 असतो बेटा. आता यस इज इक्वल टू काय मग 1 आहे. मग तुम्ही इथं यस इज इक्वल टू 1 पुट करून तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. जसं की ई इज इक्वल टू काय येईल, मग तुमचं यसची किंमत 1 ठेवली काही फरक पडणार नाही, त्याला काढून टाका इथंच बाजूला. मग डब्ल्यू मल्टिप्लाय बाय जी, डब्ल्यू किती बघा, आता मला व्हॅल्यू बघू द्या. अंतर किती आहे, 0.1 आहे, 0.2 आहे, 91 ठीक आहे, 0.48 आहे, 0.63 म्हणजे अंतर बऱ्यापैकी आहे, म्हणजे आपण अप्रॉक्सिमेटला जाऊ शकतो. तर बिनधास्त बिनधास्त जाऊ शकतो. मग या ठिकाणी 0.18 म्हणजे 0.2 लिहा, मल्टिप्लाय बाय जी काय आहे तुमचा 2.65, तर याला तुम्ही 2.7 लिहू शकता, काय हरकत नाही. ओके 2.7 लिहू शकता. सांगा किती येतं. 2.65 घेतलं तरी चालतं, म्हणजे सोपं आहे मल्टिप्लिकेशनला, तर थोडी जास्त व्हॅल्यू न जायला पाहिजे, तर 2.65 लिहिलं तरी चालतं. 2.65 घ्या 2.65 याचं पण मल्टिप्लिकेशन करता येतं. मल्टिप्लिकेशन कसं करायचं आता बघा या ठिकाणी 0.2 बघा 0.2 आहे या ठिकाणी, आता 0.2 नका घेऊ, याला 2 घेऊन मल्टिप्लिकेशन करा. 2 घेऊन मल्टिप्लिकेशन करा आणि मग पॉईंट मारून द्या. कसं बघा 0.2 आहे ना या ठिकाणी, तर त्याला मी कसं करतो, समजा फॉर एक्झाम्पल 10 ना मल्टिप्लाय केलं, 10 डिवाइड केलं. आता हे तुम्हाला सांगासाठी करतो मी, 10 ना मल्टिप्लाय 10 डिवाइड, याचा डायरेक्टली 2 गुणीला करून टाकायचं, 2.65 उत्तर येतं तुमचं. पॉईंट कुठं तुम्ही कुठं सारखं काही दिसत नाही म्हणून तुम्ही डायरेक्टली करू शकता. बघा कसं, आता हे 10 वाला कॅन्सल करा रे, उगाच ते वाढून जातं कॅल्क्युलेशन. बघा आता 0.2 गुणीला 2.65 आहे ना, तर मग इथं काय करा तुम्ही 2 गुणीला 2.65 करा. ओके मग करताना कसं करायचं बघा, 2 गुणीला 2 केलं 4 प्लस 0.65 गुणीला जर 2 केलं 6 6 12 ओके 13 म्हणजे 1.3च्या आसपास येते काहीतरी. बघा 1.3 ओके म्हणजे काय येतं हे 5.3 येतं आहे. 5.3 म्हणजे जर 5.3 असेल का ते नाही, कारण की आपण 0.2च्या ऐवजी 2 घेतलंय, म्हणजे तुम्हाला हे व्हॅल्यू येते 0.5च्या आसपास. ओके 0.5च्या आसपास, मग 0.5च्या आसपास व्हॅल्यू चेक करा. हे 5.3 आहे ना, तर 60 लांब झालं 0.48, तर तुमचं सी उत्तर काय झालं बेटा या ठिकाणी करेक्ट झालं. तर या प्रकारे तुम्हाला अप्रॉक्सिमेट सॉल्व्ह करायचं आहे. तुम्ही जर कधी बेटा हे 0.182 मल्टिप्लाय बाय जर तुम्ही 265 करत बसले ना, तर मग त्या ठिकाणी क्वेश्चन पेपर तुमच्याकडून अटेंडन्स होणार नाही पूर्ण.
तर 2 गुणिले 2.65 किंवा मग 2.7 गुणिले 2 करून टाका तरी पण जवळपास येतं उत्तर. पण मग 2.7 केला असतं तुम्ही ना तर मग तुम्ही कन्फ्यूज झाले असते मे बी की 63 घ्यायचं की 0.48. ओके, त्याच्यामुळे मग आपण त्या थोडं एक्झॅक्ट घेतलं. कळतंय ना? चला, हा पण एसएससी मधला क्वेश्चन आहे तुमचा. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, खूप महत्वाचा आहे कारण की याच्यावर असे क्वेश्चन आता फॉर्म होऊ शकतात आणि सिंपल पण आहे. ठीक आहे, खूप सिंपल आहे हा क्वेश्चन, खूप सिंपल. याला तुम्ही असं पाहिलं की असं उत्तर करशाल. 2 सेकंद पण लागत नाही बेटा. किती? 2 सेकंद पण लागत नाही. 2 सेकंद खूप झाले या क्वेश्चनला सॉल्व्ह करायला. पण कोणाचा रे ज्याची कन्सेप्ट क्लिअर केला. ओके. बघा या ठिकाणी काय रे, या ठिकाणी क्वेश्चन आहे बेटा तुमचा. एक मिनिट एकच मिनिट. ठीक आहे. ओके, बघा या ठिकाणी क्वेश्चन काय बघा. इफ द डिग्री ऑफ सॅच्युरेशन ऑफ द सॉइल इज गिवन बाय 67.89. या ठिकाणी तुम्हाला काय दिलं आहे? यस दिलाय डिग्री ऑफ सॅच्युरेशन. किती दिलाय? 67.89 म्हणजे पर्सेंटेज मध्ये दिलाय. नंतर या ठिकाणी बघा काय म्हटलंय, विच इज द पर्सेंटेज ऑफ एअर कंटेंट ऑफ द सॉइल. आणि तुम्हाला या ठिकाणी एसी कॅल्क्युलेट करायचं आहे किती आहे. ओके, आणि आपल्याला बेटा याचं रिलेशन माहित आहे. यस प्लस एसी इज इक्वल टू काय असतं रे? 1 असतं. आता 1 असतं किंवा मग 100%. आता या ठिकाणी काय दिलंय त्यांनी? पर्सेंटेज मध्ये दिलंय. कॅल्क्युलेट पण आपल्याला पर्सेंटेज मध्ये करायचं आहे, म्हणजे या ठिकाणी मी 100% घेणार. ओके, मग या ठिकाणी मी यस प्लस एसी इज इक्वल टू काय घेतो रे? 100% घेतो. आता यस प्लस एसी 100% आहे. मला सांगा या ठिकाणी जर तुमचा यस या ठिकाणी किती दिलाय तुम्हाला? 67.89 दिलाय. तर मग मला सांगा एसी काय येणार? तर बेटा तुमचा एसी येणार या ठिकाणी 100 मायनस 67.89. मग बघा या ठिकाणी व्हॅल्यू किती आहे, मला सांगा किती उत्तर येतं तुमचं. ओके, सांगा किती उत्तर येतं. सर तुम्ही तर त्या ठिकाणी 2 सेकंद लागणार आणि एवढा टाइम. बेटा 2 सेकंद हे तुम्हाला एवढा टाइम तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी होता. 2 सेकंदात उत्तर येतं कसं बघा. आपल्याला एवढं कळलं ना की एस प्लस एसी किती होतं रे? 100. ओके, एस प्लस एसी 100 असतं. आता एस दिलंय त्यांनी 67.69 म्हणजे 70%च्या आसपास आहे ना, असं घ्यायचं. 70च्या आसपास आहे ना, मग 70च्या आसपास म्हणजे तुमचा एसी जो आहे बेटा तुमचा हा 30च्या आसपास आला तर दोघं मिळून 100 होणार. मग 30च्या आसपास व्हॅल्यू बघा, ही आहे का रे? नाही. ही आहे का? नाही. ही आहे का? नाही. झालं. 2 सेकंद पण लागत नाही. 2 सेकंद पण लागत नाही आणि एका सेकंदात पण निघतं. कसं बघा, जर आपल्याला माहिती दोघांची बेरीज जर कधी म्हणजे वाचून झाल्यानंतर निघा ना, जर आपल्याला त्या ठिकाणी बघा, जर आपल्याला हे माहिती दोघांची बेरीज जर 100 असेल तर 9 असेल, तर 9 असेल तर कम्प्लीट व्हॅल्यू होण्यासाठी या ठिकाणी काय पाहिजे रे? इथं 1 असायला पाहिजे कुठतरी. या ठिकाणी फक्त 1 एकाच ठिकाणी आहे. तर 9 प्लस 1 10 म्हणजे कम्प्लीट 100% होण्यासाठी या ठिकाणी 1 येणं शेवटी गरजेचं आहे. मग जर 1 येणं शेवटी गरजेचं आहे तर फक्त ते एकाच याच्यात आहे. पण एवढं पण नका जाऊ. ठीक आहे. तर 67 आहे म्हणजे जवळपास 70 आणि 30 32 लाईक दॅट असं करू शकतात तुम्ही. काही गरज नाही कॅल्क्युलेशन करायची. बघा इथं कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर 32.11 यायलाच पाहिजे तुमचं उत्तर. तर घ्या स्क्रीनशॉट. मी तुम्हाला फक्त अप्रोच शिकवतोय रे. काय शिकवतोय? अप्रोच कसं डील करायचं, कसं जायचं, तुम्ही मूव्ह कसं करायचं, फास्ट कसं सॉल्व्ह करायचं, अप्रॉक्सिमेट कसं सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. जास्त असं कॅल्क्युलेशन किंवा मायनस तर एखादं घेतलं असतं. ओके, काही काही नमुने असणार. आता काय करणार? 100 मायनस काय करणार? तर 100 मायनस करणार या ठिकाणी 67.89 आणि हे करत बसणार मग या ठिकाणी. ओके, मग ती परत यार हे 89 मायनस कसं करायचं? मग इथं आपण काय करू? 100 पॉईंट हे 00 घेऊन पाहू नका. असं करू नका. स्मार्ट करा थोडं वर्क तुमचं. चला, एसएससी मधला क्वेश्चन आहे. स्क्रीनशॉट घेतला असं नसेल घेतला वापसचा घेऊन टाका. मॅक्झिमम हा एसएससी मधलाच क्वेश्चन आहे तुमचा. द मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी अँड ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट ऑफ द सॉइल इज गिवन बाय 1.65 ग्रॅम पर सीसी. मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी अँड ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट हे नावं कुठून आले सर? हे नावं नंतरचे आहे, बट हे समोर आले. येऊ द्या, काय हरकत नाहीये. मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी मधलं मॅक्झिममला आपण सध्या गायब करू शकतो. ओके, आपल्याला माहित नाही ना तर मॅक्झिममला गायब करा. ड्राय डेन्सिटी आहे. ऑप्टिममला गायब करा. मॉइश्चर कंटेंट आहे. तर या ठिकाणी ड्राय डेन्सिटी आणि मॉइश्चर कंटेंट तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. बघा काय तर सॉइल इज गिवन बाय 1.65 ग्रॅम पर सीसी अँड ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट आहे तुमचं 25.5%. बघा या ठिकाणी तुम्हाला दिलंय गॅमा डी म्हणा किंवा रो डी म्हणा. ओके, ड्राय डेन्सिटी गॅमा डी किंवा रो डी. फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी गॅमा डीचा वापरायचा आहे. ठीक आहे. तर गॅमा डी इज इक्वल टू काय या ठिकाणी 1.65 ग्रॅम पर सीसी. आता व्हॅल्यू देताना कशामध्ये दिली? ग्रॅम पर सीसी. आणि थोडंसं ऑब्झर्व करा या ठिकाणी ग्रॅम पर सीसी मध्ये व्हॅल्यू दिली तर ती किती आहे? 1.65 च्या आसपास आहे. जर ही तुम्हाला बघा केजी पर मीटर क्यूब दिलं असतं तर 1650 असतं. ओके, 1650. आणि या ठिकाणी जर काही तुम्हाला युनिट वेट मध्ये म्हणजे किलोमीटर पर मीटर क्यूब दिलं असतं तर 16.5 समथिंग असतं. ओके, ग्रॅम पर सीसी मध्ये व्हॅल्यू ही 1 किंवा 1.5 किंवा 2च्या आसपास आहे. हे आता इथून माझ्या लक्षात आलं. हे का सांगतोय मी? समोर गेल्यावर कळेल तुम्हाला. बघा मग 1.65 ग्रॅम पर सीसी गॅमा डी आहे तुमचा.
डब्ल्यू जो आहे बेटा 25 पॉईंट म्हणजे 0.205 आपण याला घेऊ शकतो. हा तुमचा डब्ल्यू झाला. मग काय विचारलं त्यांनी, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ एअर कंटेंट. त्यांनी विचारलं एसी तुमचा काय असणार आहे. ओके, पर्सेंटेज ऑफ एअर कंटेंट. ओके, पर्सेंटेज ऑफ एअर कंटेंट ऑफ सॉइल ॲट OMC. ओके, ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट इफ द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ अ पार्टिकल इज गिवन बाय 2.65. आणि तुम्हाला या ठिकाणी जी दिलाय बेटा तुम्हाला 2.65. काय दिलाय तुम्हाला जी 2.65 दिलाय. ठीक आहे, तर मग 2.65 आहे जी. एसी कॅल्क्युलेट करायचा आहे. डब्ल्यू तुम्हाला या ठिकाणी दिला आहे आणि गॅमा डी तुम्हाला या ठिकाणी दिला आहे. सांगा मला तुम्ही या ठिकाणी उत्तर काय असणार आणि कसं कॅल्क्युलेट करणार. येस, फास्ट. लवकर सॉल्व करा. लवकर म्हणजे एवढा वेळच नसतो बेटा आपल्याकडे. 1 मिनिटाच्या आत तरी सॉल्व झालंच पाहिजे. फास्ट सॉल्व करा. टाइम देतो तुम्हाला निवांत. घ्या आणि सॉल्व करून सांगा मला. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ एअर कंटेंट. करा लवकर, कॅल्क्युलेट करा आणि सांगा मला. ओके, नाही येणार लवकर उत्तर. मला माहिती आहे लवकर आन्सर येणार नाही तुमचं बेटा. तर बघा, अशा टाईपचा जर क्वेश्चन SSC मध्ये विचारला जातोय तर त्या ठिकाणी तुम्ही एक तर स्किप करू शकता किंवा मग त्या ठिकाणी फास्ट कॅल्क्युलेशन करू शकता. ठीक आहे, तर या ठिकाणी बेटा खूप कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागू शकतात. ओके, मे बी तुम्हाला खूप जास्त कॅल्क्युलेशन करावं लागू शकतात. तर अशा केसमध्ये तुम्ही SSC मध्ये जर कधी हा क्वेश्चन विचारला तर तुम्हाला हा SSC मधलाच आहे. तुम्ही याला स्किप करू शकता आणि जर वेळ मिळतो तर याच्यावरती परत येऊ शकता. ठीक आहे, तर असे क्वेश्चन तुम्ही थोडं स्किप करायला शिका. ओके, बघा त्या ठिकाणी हा कसा सॉल्व करायचा मी सॉल्व करून देणार नाही. ओके, जर वेळ मिळाला आपल्याला तर या लेक्चरमध्ये शेवटी सॉल्व करून देईन किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये त्या ठिकाणी मी हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करून देईन. ठीक आहे, तर बघूया आपण वेळ मिळतो की नाही कसं आपल्याला. फक्त मी तुम्हाला या ठिकाणी अप्रोच शिकवतो की याला कसं डील करायचं. तुम्हाला हे जमलं पण पाहिजे की बाबा आता इथं काहीच डोकं चालणार नाही तुमचं, कसं कॅल्क्युलेट करायचं. ओके, तर मग मी तुम्हाला अप्रोच शिकवतो की नेमकं डोकं कसं लावायचं. ओके, डोकं कसं लावायचं. आता इथला आपला अप्रोच असणार आहे डोकं कसं लावायचं, याला नेमकं सॉल्व कसं करणार. ओके, आता मी सांगितल्यानंतर तर कळून जाईल. हां हां हां, असं सॉल्व करायचं. पण तुम्ही तुमचं डोकं लावलं पाहिजे. डोकं कसं लावायचं ते बघा. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं बेटा एसी. काय एसी. मग एसी जर कॅल्क्युलेट करायचा आपल्याकडे गॅमा डी आहे, आपल्याकडे डब्ल्यू आहे आणि जी आहे. मग विचार करायचा की बाबा एसी या गॅमा डी डब्ल्यू जी वरून कसा कॅल्क्युलेट करू शकतो. तर मग डोकं तर लागणारच नाही आपलं, तसं काहीच डोकं लागू शकत नाही तर. मग नंतर बघायचं की एसीचा फॉर्म्युला काय. ओके, पर्सेंटेज ऑफ एअर कंटेंट आहे ते. एअर कंटेंटच आहे. पर्सेंटेज ऑफ एअर व्हाईट्स वेगळं. पर्सेंटेज ऑफ एअर कंटेंट विचारलं या ठिकाणी, तर एअर कंटेंट म्हणजे तुमचा एसीच आहे. नाही तर प्रत्येक बाकीच्या वाटतं की या ठिकाणी पर्सेंटेज ऑफ एअर व्हाईट्स आहे का. नाही, पर्सेंटेज ऑफ एअर कंटेंट एसीच आहे. पोरोसिटी ए म्हणजे सॉरी तुमचा जो इटा ए आहे ना तो नाही, हा एसीच आहे. बघा मग डोकं कसं लावायचं की एसी आपल्याला माहिती आहे काय असतं रे, तर व्हॉल्यूम ऑफ एअर डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड असतं. पण इथं कुठं व्हॉल्यूम ऑफ एअर व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड दिलं नाहीये, म्हणजे हा अप्रोच आपला चुकीचा. बरं, आणखी दुसरा कोणता आहे तर हा एक आहे तुमचा कोणता रे की तुमचा पर्सेंटेज ऑफ एअर व्हाईट्स इज इक्वल टू असतं पोरोसिटी मल्टिप्लाय बाय एअर कंटेंट. ठीक आहे, तर हा या फॉर्म्युला आपण याला कॅल्क्युलेट करू शकतो. पण आपल्याला चेक करावं लागेल पोरोसिटी दिली आहे का, तर पोरोसिटी या ठिकाणी काही दिलं नाहीये. बरं ठीक आहे, पर पोरोसिटी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. कसं आहे पर्याय आपल्याकडं करू शकतो. पण पर्सेंटेज ऑफ एअर व्हाईट्स काहीच नाही आपल्याकडे, डाटाच नाहीये. म्हणजे आपण हाही अप्रोच त्या ठिकाणी यूज करू शकत नाही. मग आता कोणता अप्रोच एक्स्ट्रा राहिला आपल्याकडे, शिल्लक राहिला. बघा एकदा आठवा. एकदा कोणता अप्रोच आहे आपल्याकडं. बघा आणखी एक आहे. ओके, आणखी एक कोणता रे, हा एक आहे. एस प्लस एसी इज इक्वल टू काय असतं रे, एस प्लस एसी इज इक्वल टू 1 किंवा 100% असतं. एस प्लस एसी किंवा 1 100% असतं. म्हणजे या ठिकाणी आता हा अप्रोच आपण यूज करू शकतो. पण इथं यस दिलंय का, परत यस दिलंय का, नाही. यस नाही दिलं म्हणजे हा आपण अप्रोच वापरू शकत नाही का, तर नाही वापरू शकतो आपण. कसं बघा, जरी आपल्याला यस दिला नाहीये पण आपण यस कॅल्क्युलेट करू शकतो. हे माझ्या डोक्यात कुठून आलं बघा, तर हे माझ्या डोक्यात आलं बघा ज्यावेळेस मी डब्ल्यू आणि जी कडे बघितलं, या दोघांकडे बघितलं त्यावेळेस माझ्या डोक्यात आलं की बाबा यस कॅल्क्युलेट करू शकतो. कसं, आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, यस इज इक्वल टू काय असतं रे, डब्ल्यू जी असतो. यस इज इक्वल टू काय असतो, डब्ल्यू जी असतो. डब्ल्यू आणि जी आपल्याकडे माहित आहे, ई आपल्याला माहित नाहीये. जर ई माहित झाला तर यस आपण कॅल्क्युलेट करू शकतो. हे माझ्या डोक्यात आलं. मग नंतर ई कसा फाइंड करायचा, मग ई साठी डोकं लावा आता. मग ई साठी यार यांनी गॅमा डी देऊन ठेवला, इथं गॅमा डी लिहून ठेवलाय म्हणजे गॅमा डीचा फॉर्म्युला सगळ्यांना माहित असेल. तर गॅमा डी इज इक्वल टू काय असतं रे, तर गॅमा डी इज इक्वल टू असतं जी गॅमा डब्ल्यू डिवायडेड बाय 1 प्लस सी. काय असतं, जी गॅमा डब्ल्यू अपॉन 1 प्लस सी. म्हणजे इथून मी ई मे बी फाइंड आउट करू शकतो, माहित नाही म्हणजे करू शकतो का,
पण करू शकतो. मला असं वाटलं म्हणून मी चेक केलं. मग गॅमा डी आपल्याला माहित आहे, जी आपल्याला माहित आहे, अरे गॅमा डब्ल्यू माहित नाहीये, पण आपण याची व्हॅल्यू अजून करू शकतो किती 9.81 किलोन्यूटन पर मीटर क्यूब. पण 9.81 किलोन्यूटन पर मीटर क्यूब, पण आपल्याला माहिती आहे इथं जो गॅमा डी दिलाय तो ग्रॅम पर सीसी मध्ये दिलाय, म्हणजे आपल्याला गॅमा डब्ल्यू ची व्हॅल्यू सुद्धा ग्रॅम पर सीसी मध्ये घ्यावं लागेल. मग ग्रॅम पर सीसी मध्ये व्हॅल्यू काय असते बघा, गॅमा डब्ल्यू इज इक्वल टू, जर तुम्ही ग्रॅम पर सीसी घेतलं तर हे असतं 1 ग्रॅम पर सीसी. किती असतं? 1 ग्रॅम पर सीसी. आता हे कसं आलं काय आलं बेटा हे कॅल्क्युलेट करायला माझ्याकडे वेळ नाही. तुम्ही डोकं लावा, मी तुम्हाला फक्त हिंट देतो. गॅमा डब्ल्यू म्हणा किंवा रो डब्ल्यू म्हणा, तुमचा किती असतो 1 ग्रॅम पर सीसी असतो. कसं कॅल्क्युलेट करायचं, तर आपल्याला माहिती आहे रो डब्ल्यू इज इक्वल टू काय असतं 1000 kg पर मीटर क्यूब. आता केजीला ग्रॅम मध्ये कन्वर्ट करा आणि मीटर क्यूबला सीसी मध्ये कन्वर्ट करा. बघा व्हॅल्यू काय आहे, तुमची व्हॅल्यू येणार 1 ग्रॅम पर सीसी. म्हणजे इथे तुम्हाला गॅमा डब्ल्यू ची व्हॅल्यू किती टाकायची आहे 1 ग्रॅम पर सीसी. जी तुम्हाला माहित आहे, गॅमा डी तुम्हाला माहित आहे, गॅमा डब्ल्यू माहित आहे, इथून तुम्ही काय करू शकता रे ई फाइंड आउट करू शकता. ई तुम्हाला मिळाला, मग या ठिकाणी बघा या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही ई टाकून तुम्ही इथं एस फाइंड आउट करू शकता. तर तुम्हाला इथं एस मिळणार, इथं ई मिळाला. जर तुम्हाला एस मिळाला तर एस प्लस एसीच्या या फॉर्मॅटमध्ये टाकून तुम्हाला काय मिळणार आहे एअर कंटेंट मिळणार झाला. तर एस प्लस एसी इज इक्वल टू तुम्हाला आता 100% घ्यावा लागणार, कारण की इथं एअर कंटेंट हा पर्सेंटेज मध्ये विचारलाय बघा, एअर कंटेंट हा पर्सेंटेज मध्ये विचारलाय. मग या ठिकाणी तुम्हाला हे 100% घ्यावं लागणार. मग एस ची व्हॅल्यू इथं टाका आणि एसी फाइंड आउट करा. हा झाला बेटा अप्रोच. मी फक्त इथं अप्रोच शिकवला, मी सॉल्व्ह करून नाही दिलं तुम्हाला काहीच, आणि सॉल्व्ह करायला माझ्याकडे वेळ नाही आणि तुम्ही पण देऊ नका. ओके, तुम्ही म्हणजे देऊ नका, म्हणजे इथे सॉल्व्ह करा. एसएससी मध्ये जर कधी विचारतोय, कारण की बघा एवढं सगळं खेळावं लागणार तुम्हाला, आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला हे उत्तर येईल. हे कोणी खेळायचं इथं फक्त ज्यांचं कॅल्क्युलेशन चांगलं आहे बेटा, जे अप्रॉक्सिमेटली फास्टमध्ये कॅल्क्युलेशन करू शकता ते इथं खेळू शकतात. कारण की इथं कॅल्क्युलेशन 2-3 कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला काय मिळतो रे, तुम्हाला एसी मिळतो. हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा फक्त व्यवस्थित. चला मग आता हा क्वेश्चन मी सॉल्व्ह करून देणार नाही का, देणार मी हा क्वेश्चन पण सॉल्व्ह करून देणार, पण वेळ मिळाला तर, नाहीतर मग नेक्स्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे, हा क्वेश्चन मी थोडा पेंडिंगमध्ये ठेवतोय. हा तुम्हाला होमवर्क आहे. तुम्ही हा सॉल्व्ह करायचा आहे. जर वेळ मिळाला तर मी आता सॉल्व्ह करा, नाहीतर मग होमवर्कसाठी आहे असं समजतो. इथे होमवर्क लिहून देतो मी, नाहीतर मग नेक्स्ट लेक्चरमध्ये असणारच झाला आपला. चला नेक्स्ट क्वेश्चन. मी अप्रोच शिकवलाय, नाही डोक्यात आला तर परत बघा. हा क्वेश्चन या सगळ्या क्वेश्चनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण की या ठिकाणी मी तुम्हाला अप्रोच म्हणजे कसं जायचं, आता व्हॅल्यू दिलंय पण माहित नाही कसं सॉल्व्ह करायचं, मग कसं जाऊ शकतो, कसं डोकं लावायचं हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलं. त्याच्यामुळे महत्त्वाचं असणार आहे, रिपीट करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, सॅच्युरेटेड सॉइल सॅम्पल ॲज अ ड्राय युनिट वेट. हां ठीक आहे, हा पण सिंपल आहे बेटा. ओके, एसएससी 2018 मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. तर हा पण आपण त्याच्याकडे शेवटी बघूया किंवा मग होमवर्क असणार आहे. टाइम भेटला तर शेवटी, नाही तर होमवर्क म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये असणार आहे. ओके, महत्त्वाचा आहे क्वेश्चन. इथं पण कळून तुम्हाला डील कसं करायचं, जसं पाठीमागं बघितलं का सेम कन्सेप्ट या ठिकाणी आपण बघणार की या ठिकाणी डील कसं करायचं, म्हणून महत्त्वाचं आहे. ठीक आहे, हा पण होमवर्कसाठी स्क्रीनशॉट घेत चला. याचा घ्या, आधी घ्या, पॉज करून घ्या. नंतर याचा घ्या, पॉज करून घेतला. हां, हे सॉल्व्ह करून देतो तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. हे काय, सॉइल सॅम्पल टेकन फ्रॉम द फील्ड हॅज अ स्पेसिफिक 2.5 आणि वाईड. ओके, सेम कन्सेप्ट आहे बेटा, पाठीमागे आपण यूज केली तीच कन्सेप्ट आहे. ठीक आहे, बघा मी फर्स्टमध्ये सांगतो फक्त. सॉरी, सॉइल सॅम्पल टेकन फ्रॉम द फील्ड हॅज अ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 2.5. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जी दिला आहे 2.5. नंतर व्हाईड रेशो दिला आहे तुम्हाला, ई दिला आहे 0.75. नंतर द वॉटर कंटेंट रिक्वायर्ड टू फुल्ली सॅच्युरेट वॉटर कंटेंट रिक्वायर्ड टू फुल्ली सॅच्युरेट द सॉइल ॲट द व्हाईड रेशो इज. ओके, आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट काय करायचं आहे, वॉटर कंटेंट कॅल्क्युलेट करायचं आहे, रिक्वायर्ड टू फुल्ली सॅच्युरेट, आणि सॉइल तुमची कशी दिली आहे फुल्ली सॅच्युरेट, आणि कॅल्क्युलेट काय करायचं आहे या ठिकाणी डब्ल्यू कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि आपल्याला माहिती आहे या ठिकाणी फॉर्म्युला काय असतो, एस इज इक्वल टू काय असतो, डब्ल्यू जी असतो. परत या ठिकाणी यस नाहीये, पण फुल्ली सॅच्युरेट करायची आपल्याला सॉइल. ओके, मग अशा केसमध्ये यस काय असणार आहे, तर यस इज इक्वल टू 1 असणार आहे. बस एवढं टाका, तुम्हाला या ठिकाणी आन्सर मिळून जाणार. ठीक आहे, बघा डोकं कसं लावायचं की आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं रे, बघा सॅम्पल टेकन फ्रॉम द फील्ड हॅज अ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली, व्हाईड रेशो दिलाय, द वॉटर कंटेंट रिक्वायर्ड टू फुल्ली सॅच्युरेट द सॉइल ॲट द व्हाईड रेशो. वॉटर कंटेंट काय असणार आहे, फुल्ली सॅच्युरेट करण्यासाठी, सॉइलला फुल सॅच्युरेट करण्यासाठी किंवा फुल्ली सॅच्युरेट करण्यासाठी वॉटर कंटेंट काय असणार हे कॅल्क्युलेट करायचं आहे. मग अशा केसमध्ये जी आहे आणि तुमच्याकडे ई आहे, आणि आपल्याला माहिती आहे जर तुम्हाला डब्ल्यू कॅल्क्युलेट करायचा, जी आणि ई माहिती आहे, म्हणजे सेहवागवाला फॉर्म्युला वापरावा लागणार. मग एस इज इक्वल टू डब्ल्यू जी असणार तुमचा. मग अशा केसमध्ये मग पुन्हा आपल्याला इथून फुल्ली सॅच्युरेट होऊन काय कळतं की एस इज इक्वल टू काय असणार आहे 1 असणार आहे. ओके, जर तुम्ही इथं 1 पुट केला, तर इज इक्वल टू काय येतं, तर डब्ल्यू इंटू जी. डब्ल्यू किती दिलाय बघा, कॅल्क्युलेट करून देतो. डब्ल्यू दिलाय तुम्हाला 0.75.
हो हो सॉरी, आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं, डब्ल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे. असं होतं बरं का, हे एक्झाममध्ये पण होतं रे, हे एक्झाममध्ये पण होतं, की आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं असतं काहीतरी आणि आपण करून टाकतो फास्टमध्ये काहीतरी. बघा तुमच्या लक्षात आलं असणार, पण मी शिकवतोय माझ्या लक्षात लवकर येणार नाही. आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे डब्ल्यू, मग डब्ल्यू इज इक्वल टू असणार आहे ई, हा जी इकडे जाणार तर ई डिवाइड बाय जी. ई कुठे बेटा तुमचा बघा, ई आहे 0.75, ई आहे 0.75 आणि जी आहे तुमचा 2.5 आणि करा कॅल्क्युलेशन आणि मला सांगा उत्तर काय असणार आहे. आणि मी सांगितलं अप्रोच सिंपल करायचं. सिंपल कसं करायचं, 0.75 2.5 आहे याला कंप्लीट व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय, मग जर मी 0.75ला जर 2 ना गुणलं तर मग 1.5, 1.5ला मी 2 ना गुणलं तर मग 1.5 3, म्हणजे जर मी 0.75ला जर 4 ना गुणतोय बेटा तर मला काय होतं 3 मिळतं. जसं 2.5ला मग 4 ना गुणावंच लागेल मग आपल्याला, मग काय मिळणार 2.5 गुणिले 4 म्हणजे 10 मिळतं आणि 3 डिवाइड बाय 10 म्हणजे काय तर 0.3 आणि जर पर्सेंटेजमध्ये घ्यायचं तर 30% म्हणजे तुमचं बी काय असणार आहे, उत्तर असणार आहे. या प्रकारे तुम्हाला जायचं हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मी हा क्वेश्चन परत रिपीट का घेतला, कारण की सगळं सेम होतं पण अप्रोच 0.75 डिवाइड बाय 2.5 कसं करायचं, मग 75 डिवाइड बाय 25 करत बसू नका या ठिकाणी. ठीक आहे, तसं पण 75 डिवाइड बाय 25 केलं तरी पण उत्तर येऊन जाईल, काय हरकत नाही. बघा 75 डिवाइड बाय 25 तरी पण 3 येतं, 75 डिवाइड बाय 25 केलं तरी पण 3 येतं. 3 3 30 सोडून या ठिकाणी 3 मध्ये 3 कुठंच दिसत नाही मला, म्हणून तुम्ही 30%ला जाऊ शकता. 75 डिवाइड बाय 25 अप्रोच कसा बी असू द्या बेटा. ओके, आता हा 75 डिवाइड बाय 25 वाला सोपा झाला. ठीक आहे, अगोदर मी तरी तुम्हाला 3/10 सांगितलं, करून सांगितलं मल्टिप्लाय करा. 75 डिवाइड बाय 25 हे आणखी सोपं झालं. म्हणजे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन बघायचा एकदा, कसं तुम्ही त्याला पाहू शकता, तुम्ही कसं त्याला सिंपल करू शकतात हे चेक करायचं. ठीक आहे, ही क्वेश्चन सिरीज फक्त किंवा आजचं जे लेक्चर आहे बेटा हे तुम्हाला फक्त त्या ठिकाणी कसं सॉल्व्ह करायचं, कसं डील करायचं, कसं तुमचा अप्रोच असला पाहिजे, कॅल्क्युलेशन कसं सोपं करायचं, अप्रोक्सिमेट कसं जायचं, हे सगळं शिकवतोय तुम्हाला. आणि जर तुम्हाला हे सगळं आवडतंय बेटा तर त्या ठिकाणी सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करा. चला एकदा लाईक करा बरं सगळ्यांनी. जर तुम्हाला आवडतं की खरंच त्या ठिकाणी काहीतरी नवीन शिकतोय आपण, तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा सगळ्यांनी. चला बरं एकदा लाईक करा आणि लगेच शेअर करा मुलांना. सांगा त्यांना की आता काहीतरी नवीन शिकायला भेटतं आपल्याला या ठिकाणी के अकॅडमीवरती. ठीक आहे, थोडंसं फास्ट जातो तुम्ही. हां, फास्ट जाताना बेटा तुम्ही रिपीट करून घ्या. सगळं झालेलं आहे, फक्त मी तुम्हाला एक अप्रोच शिकवतोय, दुसरं काही नाही. बघू दे मला आता क्वेश्चन किती राहिले. टाइम पण बऱ्यापैकी झाला बेटा. बघा आता हा क्वेश्चन आपला झाला या ठिकाणी. बाकीचे जे क्वेश्चन आहे बेटा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या सगळ्या क्वेश्चनचे. हे तुम्हाला आता होमवर्कसाठीच असणार आहे आणि मी नेक्स्ट लेक्चरमध्ये बघा, तुम्ही आधी एकदा स्क्रीनशॉट घ्या, मी सांगतो काय येतं. चला याचा स्क्रीनशॉट घ्या. SSC 2019 मधला सिंपल क्वेश्चन आहे हा पण खूप सिंपल आहे. फक्त 8, 11, 15, 20 जवळजवळ व्हॅल्यू आहे म्हणून याला कसं डील करायचं तुम्हाला ते शिकवून मी. ठीक आहे, कारण की तुम्ही इथं थोडंसं फसू शकता, कॅल्क्युलेशनमध्ये चुकू शकता आणि मे बी तुम्ही ते अप्रॉक्सिमेट जाऊन तर आणखीन घाण करू शकता. तर मग हे तुम्हाला मी शिकवल की नेमकं याला कसं डील करायचं. नंतर हा काय आहे रे, हा सोपा आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या. हा सोपा आहे. नंतर काय बघा या ठिकाणी, इफ द सॉइल सॅम्पल इज हॅव्हिंग पोरोसिटी, हा पण सोपा आहे, स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, हा पण सोपा आहे बेटा, हा क्वेश्चन पण याचा स्क्रीनशॉट घ्या. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मास स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तो GM इज इक्वल टू G/1 वाला फॉर्म्युला इथे तुम्हाला यूज करायचा आहे. तर एकदा बघा, तुम्ही सॉल्व्ह करून बघा, तुम्ही तुमच्या पद्धतीने हे सगळं तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. स्क्रीनशॉट घ्या. हा त्याचाच भाऊ आहे, घेतला असेल. हा पण त्याचाच भाऊ आहे. वेगवेगळे आहे फक्त. क्वेश्चन बघा, PW 2019 WCT मध्ये आलेला क्वेश्चन आहे. हा पण बघा, हा जो आहे बेटा तो SSC वाला मी क्वेश्चन राहू दिला तसा तुम्हाला अप्रोच शिकवला बघा मी कसं डील करायचं. तर त्याच्या रिलेटेड आहे काहीतरी. आणि या ठिकाणी बघा 1.6 दिलं, एवढं सांगून देतो तुम्हाला. हे ठिकाणी बघा, ड्राय डेन्सिटी ऑफ सॉइल सॅम्पल दिले 1.6. इथं युनिट दिलं नाही, त्यांनी द्यायला पाहिजे होतं पण नाही दिलं. जर नाही दिलं तर आपल्याला माहिती आहे 1.6 म्हणजे हे कशामध्ये असेल रे, केजी, किलो न्यूटन का ग्रॅम. काय असेल बेटा, ग्रॅम पर सीसी. बघा ग्रॅम पर सीसी मध्ये ही व्हॅल्यू असणार आहे आणि आता तुम्ही याला डील करा. मी वरचं जे कन्सेप्ट शिकवली त्या कन्सेप्टना डील करा, हा क्वेश्चन पण तुम्हाला जमून जाईल. PW 2019 मधला कोणती SSC वाला क्वेश्चन बेटा. आपण 2-3 गोष्टी नाही बघितल्या, मी म्हणलं तुम्हाला स्किप करा म्हणून तो क्वेश्चन, तो वाला. ठीक आहे, नंतर चला याचा स्क्रीनशॉट घ्या. हा पण सिंपल आहे एकदम. ठीक आहे, फक्त सिंपल आहे बेटा, कॅल्क्युलेशनला थोडंसं जड जातं, दुसरं काही नाही. त्याचा पण मी तुम्हाला आता वे शिकवलाय, याचा स्क्रीनशॉट घेतला असेल तुम्ही. चला, हे तर मी तुम्हाला तसं मी नोट्समध्ये लिहून दिलंय, याचा पण स्क्रीनशॉट घेऊन घ्या लागलं असतं, क्वेश्चनच आहे ते.
हा पण घेऊन टाका स्क्रीनशॉट. वरचा सॉल्व्ह केला आपण, खालचा वाला MPSC मधला क्वेश्चन आहे हा, MPSC मधला. ठीक आहे, हा MPSC मधला आणि हा आहे बेटा तुमचा ESC UPSC मधला क्वेश्चन. ठीक आहे, याचा पण स्क्रीनशॉट घेऊन टाका. बघू दे मला एकदा एवढा क्वेश्चन घेऊ शकतो का आपण, नाही तर मग स्क्रीनशॉट घेऊन टाका. ठीक आहे, एवढा घ्यायचा का? UPSC मधला क्वेश्चन आहे हा. इथं पण एक नवीन अप्रोच तुम्ही शिकू शकतात, म्हणून मला असं वाटतं की हा आपण क्वेश्चन घ्यायला पाहिजे. इथे पण तुम्ही एक नवीन अप्रोच शिकू शकता, म्हणून हा क्वेश्चन मी घेतोय. जेवढे पण तुम्ही वरती क्वेश्चन बघता ना बेटा, तुम्हाला काही ना काही वेगळं शिकायला भेटणार आहे, लक्षात असू द्या. त्याच्यामुळे हे लेक्चर खूप महत्त्वाचं असणार आहे. आता येणारे जे लेक्चर असणार आहे नेक्स्ट खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे. राहिलेले जे क्वेश्चन आहे बेटा, याच्यामध्ये तुम्हाला खूप काही गोष्टी शिकायला मिळणार आणि हे क्वेश्चन तुम्हाला सगळे आलेले क्वेश्चन आहे बेटा. कसे सॉल्व्ह करायचे, फास्ट कसे सॉल्व्ह करायचे, कसं डील करायचं, सगळं तुम्ही व्यवस्थित शिकणार आहात. मेनली कॅल्क्युलेशन. आता इथं पण तुम्हाला मी कॅल्क्युलेशन शिकवतो कसं असतं बघा. हा एक क्वेश्चन घेऊ आपण आणि थांबून जाऊया. ठीक आहे, हा क्वेश्चन घेऊ आणि आपण थांबून जाऊया. आणि बघा जे काही आता क्वेश्चन राहिले तुमचे, ते क्वेश्चन तुम्हाला बेटा त्याचा व्हिडिओ बनवून तुम्हाला ॲपवरती मिळणार आहे. ठीक आहे, तर तो व्हिडिओ तुम्हाला KK अकॅडमी ॲपवरती मिळणार. ठीक आहे, त्याच्यामुळं जे बेटा आपल्या ॲप ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी डाउनलोड करा. तुम्हाला त्या ॲपमध्ये तो व्हिडिओ मिळून जाईल. ॲप KK अकॅडमी ॲप जे आहे बेटा तुम्हाला प्ले स्टोरवर पण मिळणार. ओके, KK इंजिनिअरिंग अकॅडमी सर्च करा किंवा त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी मी लिंक दिली आहे, तर तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे, टेलिग्राम ग्रुप आहे आपला, तो पण जॉईन करून घ्या. ठीक आहे, आणि मेनली व्हिडिओ आवडता तर लाईक करा. ओके, खूप महत्त्वाचं असणार आहे हे क्वेश्चन आणि त्या क्वेश्चन बरोबर मे बी एक व्हिडिओ किंवा आणखी 2 व्हिडिओ राहील बरं का, 1 किंवा 2, कारण की आपल्याला आणखी क्वेश्चन घ्यायचे. मी इथं PPTमध्ये घेतले नाही ते, पण आपल्याला UPSC आणि गेटमधले काही बरेचसे क्वेश्चन जे आहे बेटा ते नोट्समध्ये आपल्याला मिळून जाईल तुम्हाला. तर ते क्वेश्चन सुद्धा मी त्या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे. ओके, नंबर ऑफ क्वेश्चन आणखी आपले बाकी आहे जे की आपल्याला UPSC आणि गेटमधून घ्यायचे आहे. त्या ठिकाणी तुम्ही बऱ्यापैकी गोष्टी काही त्यातून शिकणार झाले, त्यामुळे महत्त्वाचे असणार आहे. म्हणून 1 किंवा 2 किंवा 3 व्हिडिओज जे आहे बेटा तुम्हाला हे मिळणार झाले आपल्या ॲपवरती, पण ते लगेच मे बी उद्या नसणार झाले. जर एकदा याची प्रॅक्टिस करा व्यवस्थित, कारण की लेवल त्याची वाढलेली असणार आहे. खूप जास्त नाही आहे, म्हणजे थोडे डिफिकल्टी लेवलची तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात ते. तर त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी काही पोर्शन जो आहे थेरॉटिकलचा, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण थेरॉटिकल पोर्शन आपला परत एकदा स्टार्ट करतोय. ओके, तर याचे लेक्चर पण तुम्हाला यूट्यूबवरती पण मिळणार झाले. ओके, पण हे जे 2-3 लेक्चर आहेत ते तुम्हाला ते ॲपवरती मिळणार. मे बी 8-10 लेक्चर झाल्यानंतर मिळणार किंवा मग हा टॉपिक कंप्लीट झाल्यानंतर मिळणार, पण तुम्हाला ते 2-3 लेक्चर मिळणार. तुम्ही बऱ्यापैकी काही गोष्टी ज्या आहेत तिथून शिकणार झाले, महत्त्वाचे असणार आहे. त्याच्यामुळे ॲपवरती येऊन जा बाकीच्यांनी. ओके, ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी ॲप डाउनलोड करा आणि तुम्हाला स्क्रीनवरती माझा नंबर दिसत असेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर आहे. ओके, थोडी जीभ इकडे तिकडे जाते समजून घ्या, पण त्या ठिकाणी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, तर या प्रकारचं तुम्हाला त्या ठिकाणी ॲपवरती पण मिळणार झालं. आणि नंबर ऑफ सब्जेक्ट आहे बेटा आपल्या, लक्षात असू द्या, नंबर ऑफ सब्जेक्ट ॲपवरती अवेलेबल आहे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये. जर कोणाला JEEच्या ज्या काही बॅच असेल, मग BMC, WRD, PWD जर जॉईन करायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला नंबर ऑफ सब्जेक्ट जे आहे ते तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आपल्या ॲपवरती मिळून जाईल आणि लाईव्ह तर या ठिकाणी चालूच आहे आपला. चला, शेवटचा क्वेश्चन आहे, सॉल्व्ह करतो. ओके, याच्यानंतरचे 2-3 व्हिडिओ जे आहे बेटा ज्याच्यामध्ये UPSC गेट आणि हे रिमेनिंग क्वेश्चन जे आहे बेटा हे तुम्हाला ॲपवरती मिळणार, हे फक्त लक्षात ठेवा. या क्वेश्चनला सॉल्व्ह करू. द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल सॅम्पल इज 2.7 अँड व्हॉइड रेशो इज 0.945. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी दिली आपल्याला या ठिकाणी 2.7 दिली आहे अँड व्हॉइड रेशो दिला तुम्हाला या ठिकाणी 0.945 दिला आहे. वेन इट इज अ फुल्ली सॅच्युरेटेड द मॉइश्चर कंटेंट, म्हणजे तुम्हाला W विचारलाय काय तर, आणि सॉइल कशी आहे तुमची फुल्ली सॅच्युरेटेड, म्हणजे याचा अर्थ S इक्वल टू काय असणार आहे, 1 असणार आहे. म्हणजे S इक्वल टू काय दिलाय, 1 दिलाय. म्हणजे W कॅल्क्युलेट करायचा म्हणजे सेहवागवाला फॉर्म्युला, तर SE इज इक्वल टू WG. W कॅल्क्युलेट करायचा आहे, S काय रे 1 आहे, S काय तुमचा 1 आहे, घेऊन टाका. मग W इज इक्वल टू काय आलं तुमचं G नाही, E अपॉन G. W इज इक्वल टू काय येणार, मग W इज इक्वल टू E अपॉन काय येणार, G. बघा हे W आहे, हा G इकडे पाठवा, E अपॉन G येणार. E तुमचा किती आहे रे, 0.945 आहे. डिवायडेड बाय काय आहे रे, तर डिवायडेड बाय आहे तुमचं बेटा 2.7. काय आहे, 2.7. आता बघा हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा, तर 0.945 आहे ना, तर तुम्ही याला काय करू शकता बघा, 9.45 डिवाइड बाय 27, म्हणजे एक ना पॉईंट शिफ्ट घेतला किंवा 10 मल्टिप्लाय करून घेतलं दोघाला, काही फरक पडणार नाही. ओके, 10 मल्टिप्लाय करून घेतलं. मग बघा आता 9.45 ला मी अप्रॉक्सिमेटली काय घेतलं, 9 डिवाइड बाय 27 घेतलं. काय घेतलं, 9 डिवाइड बाय 27 घेतलं. मग 9 डिवाइड बाय 27 काय येतं बघा, तर 9 1 9 9 8 9 27, म्हणजे 1/3 आलं. आणि 1/3 सगळ्यांना माहित आहे, दिसतंय ना इकडं, हा 1/3 सगळ्यांना माहित आहे की 1/3 असतं, जर कॅल्क्युलेट करून बघा तर ते असतं बेटा 33.33. ओके, 33.33. ओके, 33 कुठून आलं रे,
पर्सेंटेजमध्ये घेतलं मी ते हां. तर ते काय असणार आहे 1 जर तुम्ही 3 केलं तर काय असणार आहे 0.33 असं 3 असणार झाले. आता आपलं हे उत्तर आलं. मग आता या ठिकाणी बघा जर तुम्ही या ठिकाणी याला जर कधी पर्सेंटेजमध्ये घेतलं तर 100 मल्टिप्लाय करणार 100 जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर हे येणार बेटा तुमचं 33.33% जे की आपलं उत्तर असणार आहे ॲप्रॉक्सिमेट. कसं ॲप्रॉक्सिमेट. मग चेक करायच्या जवळचं व्हॅल्यू कोणती आहे? मग याच्या जवळची व्हॅल्यू आहे बेटा 25 आहे का? नाही, हे कॅन्सल. 30 आहे का? येस 30 आहे. तर 30% तुमचं उत्तर झालं. ओके 30% तुमचं उत्तर झालं. कळतंय ना 14 असणार आहे कारण की 33च्या जवळपास 14 नाही म्हणजे 30 तुमचं उत्तर झालं. असं तुम्ही करू शकता. असं तुम्ही करू शकता. मला माहिती आहे की 30% दिसलं तिथं क्लिक करणार बी वरती पण इथं 35 पण आहे ना रे की जे 33.33च्या आणखीन जवळ आहे. मग सर आता 35 घ्यायचं का मी? 35 घ्यायचं नाही बेटा चेक करायचं आता इथं. कारण की 30 बी येऊ शकतं 35 बी येऊ शकतं. इथं चेक करायचं मला हेच तुम्हाला सांगायचं होतं की जर तुम्ही अप्रॉक्सिमेट वेला जाताय तर मग अशी सिच्युएशन पण येऊ शकते जिथं 30 आणि 35 दोन्ही पण असू शकतात चान्सेस. मग सर आम्ही आता कसं ओळखायचं की 30 आहे की 35 आहे? तर मी सांगतो कसं ओळखायचं. बघा आपण 9/27 केलं. 9/27 ला किती आलं रे 33.33 आलं. पण ऍक्च्युअली व्हॅल्यू काय आहे आपली तर 9.45 आहे. म्हणजे याच्यापेक्षा जास्त आहे. हे 9 आहे 9 आणि 9/27 करून मला 33.33 भेटलं. पण 9.45/27 आहे ते. म्हणजे येणारं जे उत्तर असणार आहे आपलं या 33.33 पेक्षा कसं असेल रे? हे बेटा 33.33 पेक्षा कसं असेल जर तुम्ही 9/27 करून जर 33 आलं तर 9.45/27 करून व्हॅल्यू कशी येणार बेटा काय येणार जास्त येणार काय येणार जास्त येणार म्हणजे तुमचं उत्तर हे 33.33 पेक्षा जास्त पाहिजे म्हणजे तुमचं असणार आहे ते 35% म्हणजे 30% तुमचं उत्तर नसणार आहे. मला तुम्हाला हेच सांगायचं होतं ज्यावेळेस अशी सिच्युएशन येते मग त्या केसमध्ये तुम्हाला या प्रकारे चेक करावं लागतं. कळतंय ना? आवडताय बेटा व्हिडिओ तर लाईक करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडताय तर लाईक करा. ओके आणि बाकीच्यांनी पण आता येऊन जा रे आपल्या ॲपवरती KK अकॅडमी ॲपवरती बाकीचे पण सब्जेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. काही डाऊट असेल तर मला तुम्ही नक्कीच कॉल करू शकता. चला ओके चला आपण आता या ठिकाणी थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये जे काही नेक्स्ट लेक्चर असणार आपलं ते थेरॉटिकल पार्ट मी स्टार्ट करतोय. वॉटर कंटेंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी प्रॅक्टिकली कशी कॅल्क्युलेट करायची त्याच्या मेथड कोणते असणार आहे त्याच्यावरती क्वेश्चन कसे विचारले हे सगळं आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचं आहे. ठीक आहे आणि राहिलेले जे क्वेश्चन आहे बेटा आपले हे क्वेश्चन मी तुम्हाला ॲपवरती देईल. ओके हे लेक्चर नंतरच देईल असं नाही आहे. मे बी त्या ठिकाणी काही पोर्शन झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल तुम्हाला ते आणि आपल्या नोट्समध्ये पण त्या ठिकाणी बऱ्यापैकी क्वेश्चन मी घेतलेले आहेत तर तुम्ही तिथूनही बघू शकतात काय हरकत नाही. आणि PPT पण आपल्या ॲपवरती टाकून देईन यांच्या. चला मग आता एंड करा सगळ्यांनी एंड करा आणि शेअर करा सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करून ठेवा आता.